प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तरोरे मिनिस्ट्रीज या यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि अधिकाधिक लोकांपर्यंत आपण हे चॅनल शेअर करूयात, जेणेकरून परमेश्वराचं महान वचन अनेक लोकांपर्यंत पोचेल आणि परमेश्वराची अद्भुत जी महान योजना आहे ती या चॅनलच्याद्वारे परमेश्वर पूर्ण करेल. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. त्या व्हॉट्सअप नंबरवर तुमच्या जीवनामध्ये जर काही तुम्हाला जर प्रार्थना द्यायची असतील तर तुम्ही सांगू शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर शेअर करू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल तो व्हॉट्सअप नंबर लागला नाही, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील तर या ठिकाणामध्ये मी तुम्हाला 4 नंबर सांगत आहे. पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूरचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवरच तुम्हाला जर इथं यायचं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. परमेश्वर अद्भुतरित्या या चॅनलच्याद्वारे कार्य करत आहे. मागच्या आठवड्यामध्येच एक बहीण या ठिकाणामध्ये चर्चला आली होती, सिस्टर अश्विनी. पुणे या ठिकाणातून ती बहीण आली होती आणि तिने साक्ष सांगितली की तिचा मागच्या महिन्यामध्ये डिवोर्स होणार होता. सगळे कागदपत्र तयार होते, कोर्टामध्ये फक्त जाऊन डिवोर्स घ्यायचा राहिला होता. पण त्या बहिणीची इच्छा नव्हती की तिचा डिवोर्स व्हावा, म्हणून ती या ठिकाणामध्ये शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणामध्ये आली. पास्टरांकडनं तिने प्रार्थना करून घेतली आणि परमेश्वराने त्या बहिणीच्या जीवनामध्ये कार्य केलं आणि तिचा सगळा डिवोर्स सगळं काही कॅन्सल झालं. ती घरी तिच्या नवऱ्याकडे नांदायला गेली. ती आनंदाने आहे, म्हणून ती मागच्या आठवड्यामध्ये साक्ष घेऊन आली होती. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की त्यांची मुलगी जी आहे रिबेका, तिचे ओकिनावा कराटे टुर्नामेंट्स आहेत, तर पास्टर त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या मुलीसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्या ठिकाणामध्ये घडवलं आणि रिबेकाला त्या ठिकाणामध्ये गोल्ड मेडल मिळालं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना मेसेज केला होता. त्यांनी सांगितलं की त्यांचा मुलगा क्षितिज हा USA त्या ठिकाणामध्ये शिक्षण घेत आहे आणि शिक्षण घेत असताना त्या ठिकाणामध्ये तो खूप आजारी पडला आणि 3 दिवस झालं तो काही अन्नपाणी घेत नाही आणि ते या ठिकाणामध्ये भारतात होते. त्यांना खूप टेन्शन आलं आणि त्यांनी पास्टरांना सांगितलं की पास्टर तुम्ही त्याच्यासाठी प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये ओके सेंड केलं आणि दुसऱ्याच दिवशी क्षितिजला पूर्ण आरोग्य मिळालं आणि तो खाऊ देखील लागला. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीने पास्टरांना सांगितलं होतं की त्यांच्या मुलाचा दशांश त्यांनी या ठिकाणामध्ये चर्चसाठी पाठवला होता आणि त्यांनी सांगितलं की दशांश पाठवल्यानंतर त्यांना एक घर घ्यायचं होतं, पण ते घर त्यांच्या बजेटमध्ये पाहिजे होतं. आणि परमेश्वराने अद्भुत कार्य त्यांच्या जीवनात केलं. ज्या बिल्डरकडे ते गेले त्या बिल्डरनी पहिल्यांदा त्यांना जास्त किंमत सांगितली होती, पण त्या बिल्डरनंतर त्यांना जी त्यांची नियोजित अशी किंमत होती त्या किमतीतच त्यांना नवीन घर पण परमेश्वराने मिळून दिलं. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. आणि त्या बहिणींनी सांगितलं की या ठिकाणामध्ये दशांश दिल्यामुळं फक्त घरच नाही तर परमेश्वराने इतके आशीर्वाद त्यांना दिलेत की ते आशीर्वाद ठेवण्यासाठी आता त्यांचं घर देखील त्या ठिकाणामध्ये त्यांना कमी पडत आहे, अशी देखील साक्ष त्या बहिणींनी सांगितली. आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत आणि वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. करतो प्रभूला धन्यवाद देतो. देवाचे विशेष आभार मानतो की आमचे मित्र पास्टर आकाश उजागरे, फार सुंदर सेवा त्यांची औरंगाबादमध्ये आहे. इतकं छान तुम्ही बसता, फॅन आहेत, बसायला खुर्च्या आहेत. परंतु जेव्हा त्यांनी मला चर्चला ते म्हटले या आमच्या चर्चला, गेलो, भरपूर लोक, परंतु लोक झाडाखाली उन्हामध्ये बसतात, झाडाखाली उन्हामध्ये बरं का, आणि एवढं मन लावून वचन ऐकतात. औरंगाबादमध्ये एवढी प्रभावी त्यांची सेवा आहे. आणि ते कशासाठी आले माहिती आहे का इथं या चर्चला भेट द्यायला? कारण इकडून एक इन्स्पायरेशन घेऊन देवानं प्रार्थनेच्या द्वारे त्यांना फार सुंदर मोठी जागा औरंगाबादमध्ये दिलेली आहे आणि त्याचं बांधकाम करणार आहेत. लोक इतके श्रीमंत नाहीत, पण लोक मोठ्या मनाचे आहेत, मोठ्या मनाचे आहेत. त्या पाळकावर त्यांचं आतोनात प्रेम आहे. त्यांचे सारथी साबळे ब्रदर तरी 1 मिनिट त्यांना सोडत नाहीत. आम्ही गेल्यावर आम्हालाही सोडत नाहीत बरं का. ते नाही, चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये जेवायला वगैरे घेऊन जाणं.
फार प्रेम करतात त्यांच्यावरती. खूप छान अशा प्रकारचं त्यांचं काम त्या ठिकाणामध्ये. आणि आता लवकर ते चर्चचं बांधकाम चालू करणार आहेत. तर त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा बांधकाम चालू कराल तर पहिली वीट आमची असणार आहे, शिलो चर्चची पहिली वीट असणार. मग चालू आहे, खूप छान जागा आहे आणि मोठं काम आहे. आणि आत्तापर्यंतचा इतिहास आहे, इथून जे गेले त्यांनी बांधकाम करून एक मोठं चर्च बांधलेलं. तर 100% तुमच्या चर्चचं बांधकाम औरंगाबादला थक्क करणारं असेल. प्रभू ते करणार आहे. पैशाकडे बघू नका, पैसे पुरवणारा देव आहे. पैसे पुरा. मी ऑगस्टिन ब्रदर्सशी परवा बोलताना त्यांनी पाहिलं नव्हतं, वर घेऊन गेलो. चला म्हटलं बघा वर. ती सगळं बघितलं आणि मग त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हटलं की मला वाटतं पेंटिकॉस्टमध्ये पहिला माणूस असेल असं एवढं सगळी मोठी उडी मारणारी. म्हटलं काम सुरू केलं तेव्हा फक्त 2.25 लाख रुपये होते, पण आता काम पुढं सरकायला लागलं तर जवळजवळ आत्तापर्यंत माझ्या हिशोबाप्रमाणे 70-75 लाख तर खर्च झालेले आहेत 2.25 लाखामध्ये. आणि प्रभूनं पुरवलं. अजून जवळजवळ 80-85 किंवा 90 लाख पण माहीत नाही किती जातील. परंतु एक विश्वास आहे, पुरवणारा वर बसलेला आहे आणि तो सगळं पुरवतो. आणि मी काय घेत नाही बरं का यातलं, काही तुमच्या डोक्यात असेल मी काही खातो बितो नाही. सगळं तुमचं तुम्हालाच दिलं आणि 27 वर्षामध्ये पण तुमचं तुम्हालाच दिलेलं आहे. कारण मला माहिती आहे की मला देणारा माझा देव समर्थ आहे. त्यामुळं मला त्याचं काही नाही की बाबा येतं कधी कधी काही लोकांच्या डोक्यामध्ये. कारण 27 वर्षाचा माझा अनुभव आहे, त्याच्यामध्ये अनेक लोकांच्या डोक्यात कल्पना कुकल्पना येत असतात. तर आत्तापर्यंत 27 वर्षामध्ये जेवढं होईल तेवढं मी चर्चला दिलेलं आहे. मी गाड्या बदलू शकलो असतो, घरं बांधू शकलो असतो, बरंच काही करू शकलो असतो. परंतु माझं पहिलं चॉईस, माझं पहिलं प्रेम जर काय असेल तर देवाचं मंदिर. आणि 27 वर्षामध्ये मी ते केलेलं आहे. 27 वर्षामध्ये तर प्रभूचं मंदिर बांधणं हे फार मोठं स्वप्न असतं. आकाश सुजागरे पास्टर साहेब तुमच्यासाठी सांगतो, मंदिर सगळेच बांधू शकत नाही असं लिहिलं. अजून एक गोष्ट सांगतो की पैसे असल्यावर मंदिर बांधत नाहीत, तर देवाचं पाचारण असल्यावरच मंदिर बांधतात. देवाचं पाचारण असल्याशिवाय कोणीच बांधू शकत नाही. आणि लोक मंदिर बांधतील हे पण मनामध्ये आणू नका, आणि तुमचे लोक बांधतील हे पण मनात आणू नका. तुम्ही तुमच्या लोकांकडे पाहाल की माझा पण प्रॉब्लेम तोच होता. जेव्हा मी लोकांकडे पाहायचो, पहिलं हे चर्च बांधलं, ह्याच्यात काय कमी सांगा. हे पण बांधलं ना, त्यास कोणाकडे पैसे नव्हते. हे सुद्धा चर्च बांधताना अगदी खिडक्यांवर हात ठेवून, पिलरवर हात ठेवून, फ्लोरिंगवर हात ठेवून, सगळ्यावर हात ठेवून ठेवून प्रार्थना केलेलं आहे. सगळ्याला माहिती आहे ते काही नव्हतं, दगडं होती. परंतु ज्या ज्या गोष्टीसाठी प्रार्थना केल्या त्या देवानं पुरवल्या. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला, सगळे गरीब होते पण मंदिर बांधल्यावर सगळे श्रीमंत झाले. म्हणून तुमच्या चर्चमध्ये आता जी गर्दी आहे, फार सुंदर गर्दी. कधी एकदा बोलवा या लोकांना तुमचं चर्च बघायला, म्हणजे त्यांना कळल चर्च म्हणजे कसं. झाडाखाली उन्हामध्ये बसतात, एक सुद्धा हालत नाही, निवांत झाडाखाली. तर थोडंसं एक शेड त्यांनी मारलं, त्या शेडमध्ये ॲक्च्युली तिथं बसल्यावर मलाच हुसहुस होतं. परंतु कितीला चालू होतं तुमचं चर्च? किती? 11. आणि सुट्टं कितीला? 2 वाजेपर्यंत. रखरखीत पुन्हा ना, शेड फक्त ठराविक ठिकाणात आहे. लोक झाडाखाली आणि अर्धे लोक तर उन्हात बसलेले असतात, पण त्यांचं समर्पण आहे. मी या देवाच्या सेवकासाठी प्रार्थना अतिशय सुंदर सेवा, फार सुंदर सेवा, इतकी चांगली सेवा. म्हणजे औरंगाबादमध्ये मला जास्त रिस्पेक्टिव्ह व्यक्ती कोण असेल तर असं आकाश उजागरे. फार प्रभावी त्यांची सेवा आहे. चांगला व्यक्ती, चांगली सेवा करत आहे. जेव्हा ते चर्च बांधायला चालू करतील तेव्हा तुमच्या प्रत्येकाची एक वीट त्यांच्यासाठी असू द्या, एक वीट त्यांच्यासाठी असू द्या. माझी वीट तर असणारच आहे, सगळ्यात मोठं माझं असणार आहे. कारण मला माहिती की जेव्हा जेव्हा देवाचं मंदिर बांधलं जातं त्याच्यासाठी आपण देतो, तेव्हा तेव्हा. याही चर्चच्या वेळेस मला आठवतं की स्लॅब टाकायचा होता आणि माझ्याकडं काहीतरी 27,000 रुपये त्यावेळेस होते आणि स्लॅबचा खर्च खूप मोठा होता. मग एक व्यक्ती आली आणि ती व्यक्ती आल्यानंतर त्यांनी सांगितलं, मी आदिवासी भागामध्ये सेवा करतो पाळकसाहेब, बाजूला कसं तरी मी उभा केले, परंतु छप्पर नाही आहे, गरीब लोक आहेत. मग मोठ्या आशेनं तुमच्याकडे आलो की तुम्ही पत्र्याची तरतूद कराल.
आणि आपला स्लॅब टाकायचा होता. ते जे देणार होते ती व्यक्तीने पाठ फिरवली. तो म्हटला नाही आहे. मला मोठा प्रश्न पडला, तर काय करावं? ज्या व्यक्तीला दिलं तर याचं छप्पर टाकून गेलं आणि आपलं छप्पर उघडं राहील. मग म्हटलं काय करावं? त्याला थोडेफार पैसे द्यावेत. मग प्रार्थना केली. त्याला म्हटलं जे प्रभू मला प्रेरणा देईल ते तुम्हाला देतो. गेलो, प्रार्थना केली आणि असं विचारायला की 27,000 7,000 त्याला द्यावेत. त्याच्यात त्याचे किती पत्रे होतील तेवढे. पण त्या कपाटाजवळ जाता जाताच माझ्या मनामध्ये राहिले 20,000 तुझा स्लॅब होणार आहे का? मग मी म्हटलं नाही होणार आपला स्लॅब. मग म्हटलं तुझ्या छप्परापेक्षा त्याचं छप्पर कमी किमतीचे देऊन टाक. तर मी गेलो आणि ते 27,000 काढले, त्याच्या हातामध्ये दिले. ते देताना मनामध्ये एक समाधान होतं, दिलं. पण तो गेल्यावर परत सुरू झाला प्रश्न. तेल बी गेलं, तूप गेलं, हाती धुपाटण्याला. आता काय करायचं पुढं? मग म्हटलं की आता एवढं मोठं आहे, त्याच्यातलं थोडं फार लोकांनी दिलं होतं ते गेलं. आता काय करायचं पुढं? परंतु मला आठवतं की जेव्हा ते केलं, मग अश्विनीचे जे चेअरमन होते त्यांनी आपली सिस्टर रेखा त्यांना बोलवलं. तुमचं चर्च बांधतायत असं मला कळलंय. ते म्हटले होय, तर तुमच्या चर्चसाठी 7 ट्रक वाळू, 7 ट्रक खडी आणि मला वाटते 250 का 150 पोते सिमेंट माझ्याकडनं घेऊन जा म्हटले. त्यानंतर आमची बहीण वैशू अमेरिकेमध्ये होती. त्यास तिच्या पास्टरला देवानं रात्री जागं केलं आणि सांगितलं की जा, त्या पास्टरला पैशाची गरज आहे. आणि रात्री 1ला काहीतरी उठवलं आणि सांगितलं की त्यांना चेक पाठवून दे. आणि त्यावेळेस मला आठवतं 1,85,000चा चेक त्याने आपल्यासाठी पाठवला, ज्या स्टीलची गरज भागली. म्हणून माझा विश्वास देवाच्या पुरवठ्यावरती, देवाच्या पुरवठ्यावर. हे जे जीवन आहे ना, हे फार साक्षीनं भरलेलं जीवन आहे, साक्षीनं. म्हणून परवा मुंबईमध्ये मीटिंगला गेल्यावरती एक व्यक्ती आला, मग भेटला मला माहीत नव्हतं की मला खूप सुंदर बोटं, ते अजूनही तिथं माझ्याकडे आहेत. माझी साक्ष त्याने ऐकली होती की मी तुटकी चप्पल घालून फिरायचो, खिळा खिशामध्ये ठेवायचो. मग त्याला ती एवढी प्रभावित वाटली साक्ष. म्हटलं पाळसाहेब मला तुमच्या पायाच्या बुटाचं माप द्या. देऊन टाकलं. मला माहिती कीच हे कुठली गोष्ट मला त्यांनी दिली म्हणजे त्यांची कमी होणार, ते आशीर्वादित होणार आहे. कारण जुन्या करामध्ये संदेष्टाला भेटायला जाताना जसं मी पाहतो की नामान कोडी तो थैल्याच्या थैल्या घेऊन गेला. संदेष्टाला भेटण्याची पद्धत होती की संदेष्टाला भेटायला जाताना रिकाम्या हातानं जायचं नाही. आणि मग संदेष्टाच्या त्या दिल्या कारणानं ते लोक आशीर्वादित होते. हा नियम आहे जुन्या करातला. मग मला माहिती की त्यांनी मला बोडी, मी पहिले मला नाही नको माझी सवय, नको मला नको. पण मला ती गोष्ट देवाने शिकवली, तू नको म्हणतो म्हणजे त्याचे आशीर्वाद तू अडवतोस, ते आशीर्वादित होणार नाही. मग मी त्याला नंबर पाठवला. एवढे सुंदर शूज त्यांनी पाठवले. मग मला माहीत नव्हतं तो व्यक्ती कोण आहे. मग मुंबईला मीटिंगला गेल्यावरती साहेब माझी बूट तुम्हाला आवडली का? म्हटलं तुम्ही आहे का? मला जातानाच नीलूने विचारलं कोण आहे तो बूट? अरे नाही माहिती. म्हटलं कुठला आहे, काय गाव, नाव, पत्ता, त्याचा चेहरा पण मी अजून पाहिला. आणि नेमकं मीटिंगला भेटला. तिथं भेटल्यावर तो काय मला म्हटलं माहिती का? बाळकसाहेब फार दिवसापासून वाटत होतं की तुम्ही भेटावं. आज तुम्ही भेटला ना, तर आम्हाला पर्वतावरून मोशे खाली आल्यावर जे दर्शन घडलं तसं तुमचं दर्शन आम्हाला घडलं. आणि त्याच्यामध्ये मला काही असं मी चढलो पण नाही, पण ते करेक्ट होतं. कारण जे वचन लोकांचं जीवन परिवर्तन करणार. जसं मोशे दगडी पाट्यावरून घेऊन खाली आला आणि लोकांना जगण्याची पद्धत मिळाली. या दगडी पाट्याचं वैशिष्ट्य काय माहिती का? या दगडी पाट्या म्हणजे लोकांना जीवन कसं जगावं याचं मार्गदर्शन होतं. याच्या अगोदर लोक आपल्या इच्छेप्रमाणे जगत होते, त्यांना जसं वाटेल तसं. पण जेव्हा मोशेकडे 10 आज्ञा आल्या तेव्हा लोकांना जीवन कसं जगायचं, जीवन जगण्याची पद्धत त्यांच्याकडे आली. हे वचन म्हणजे जीवन जगण्याची पद्धत आहे. वचन हे निश्चित तुम्हाला इन्स्पायरेशन असतं. आज सकाळीच एका सिस्टरनं, कुठला देश आहे मला माहीत नाही, आठवत नाही, पण मी स्टेटसवर टाकलं. त्याने सांगितलं की नोकरी गेली, सगळं गेलं, निराशेमध्ये होती. आणि मग एक शॉर्ट व्हिडिओ जीवपासनं टाकत तिला मी सांगितलं की तू बनवून टाक शॉर्ट व्हिडिओ. तिने ते टाकले. आणि त्या शॉर्ट व्हिडिओनं ते म्हटलं की जी माझी निराशा माझ्यातनं आली होती की नोकरी लागत नाही, पण तो शॉर्ट व्हिडिओ त्यानं माझ्यामध्ये एक आशा निर्माण केली आणि आता एक सुंदरशी नोकरी देवानं मला उपलब्ध करून दिली. वचन जीवन जगण्याची पद्धत आहे.
वचनाशिवाय कोणीच पुढे जाऊ शकत नाही. आणि हे जे वचन आहे ना, ते वचन सैतानाचे बेत निष्फळ करतं. ऐका बरं का, आज माझा टॉपिक आहे, सैतानाचे बेत देवच निष्फळ करतो. आता देव स्वर्गात आहे, देव कुठे? मग देव कसं काय सैतानाची बेत निष्फळ करणार आहे? कशा पद्धतीने निष्फळ करणार आहे? बायबल सांगतं की देव त्याच्या वचनाच्या द्वारे, जसं प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती असताना आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये असं लिहिलं, तो सैतान वचन घेऊन येशूकडे आला आणि येशूनं वचनाच्या द्वारेच त्याचे बेत निष्फळ केले. ही वचनाची ताकद आहे. तुम्हाला आणि मला प्रत्येकाला, मला वाटतं त्याच्या अगोदर योबाचं पुस्तक 5 अध्याय 12 वचन वाचा, म्हणजे तुम्हाला समजेल सैतानाचे बेत देवच निष्फळ करतो. योबाचं पुस्तक 5 अध्याय 12 वचन. तो नीचावस्थ जनास उच्च करतो शोकमग्न उन्नत होऊन समृद्धी पावतात तो धूर्ताचे बेत निष्फळ करतो. आता हा धूर्त कोण आहे? शास्त्रामध्ये तो धूर्त कोण आहे? सैतान. मग सैतानाकडं प्रत्येक व्यक्ती संबंधानं बेत आहे. बेत म्हणजे योजना, बेत म्हणजे प्लॅनिंग. ऐका बरं का, जशा देवाच्या तुमच्या बाबतीत संबंधानं योजना आहे. या पृथ्वी तलावर तुम्ही राहता, माझ्यासाठी देवाकडे योजना आहे, तुमच्यासाठी देवाकडे योजना आहे, प्रत्येक व्यक्तीसाठी देवाकडे योजना आहे. त्याच्या पलीकडे जाऊन मी सांगेल, लहान लेकरासाठी सुद्धा देवाकडे योजना आहे. लहान लेकरासाठी बरं का. तुम्ही म्हणाल कशावरून पाळक साहेब, लहान लेकरांकडे देवाकडे कशी काय त्यांच्याकडे प्लॅन आहे? आणि जसं लहान लेकराला देवाची योजना आहे ना, तसं सैतानाकडे सुद्धा देवाची योजना आहे. नीट आहे का? काही लोकांना सैतान माहीत नसल्या कारणानं ते अशाच पद्धतीचं जीवन जगतात आणि कधी त्याच्या ट्रॅपमध्ये, कधी त्याच्या बेतामध्ये, कधी त्याच्या योजनेचे शिकार बनतात, लक्षात पण येत नाही. देवाची चांगली योजना तुमच्या जीवनासंबंधानं, तुमच्या लेकरांसंबंधानं, परिवारासंबंधानं, व्यवसायासंबंधानं, सगळ्या गोष्टी संबंधानं देवाची योजना तुमच्या जीवनासंबंधानं. जेव्हा मी मिनिस्ट्री करतो, माझ्या मिनिस्ट्री संबंधानं देवाची योजना आहे. मग जशी देवाची योजना माझ्या मिनिस्ट्री संबंधानं, मग सैतान काय मला मिनिस्ट्री अशीच करू देणार आहे? चला तू, हा ठीक आहे, तू देवानं तुझ्यासाठी योजना केली आणि तू देवाच्या योजनेप्रमाणे मिनिस्ट्री कर. जेव्हा मी या गोष्टीचा अभ्यास केला त्यास मला कळलं, प्रत्येक व्यक्तीला किती सतर्क राहावं लागतं, किती काळजी घ्यावी लागते. आणि जो आत्मिक जीवनामध्ये सेन्सिटिव्ह असतो, नीट शब्द ऐका, सेन्सिटिव्ह म्हणजे जागरूक, भावुक, इमोशनल. काय होतं माहिती का, पुष्कळ वेळा आत्मिक जीवन आम्ही एकदम केअरलेस पद्धतीनं, म्हणजे निष्काळजीपणे जगत असतो. आणि आम्ही पाहतो की असं लिहिलं की देवानं सगळं जग निर्माण केलं आणि सर्व सृष्टी निर्माण केली आणि प्लॅनिंग करून देवानं त्या ठिकाणामध्ये एदेन बागेमध्ये मनुष्याची स्थापना केली. आणि काय योजना होती माहिती का? तो सगळ्यावरती तुझा अधिकार आहे. झाडं झुडपं, नद्या नाले, डोंगर पर्वत, पशु पक्षी, प्राणी, या सगळ्यांवरती तुझा अधिकार. ही देवाची योजना. मग एवढं सगळं सुंदर चाललेलं असताना त्या बागेमध्ये हा असणारा आदाम आणि त्याची पत्नी हे बागेतनं कशी काय बाहेर आले? नीट आहे का? देवाची योजना काय? यांनी बागेत राहावं आणि बागेतलं सगळा आनंद त्यांनी उपभोगावा. तुम्हाला एदेन या शब्दाचा अर्थ मी वारंवार सांगितला. एदेन म्हणजे आनंद. म्हणजे देवाची इच्छा आहे काय? त्याच्या लोकांनी कशामध्ये असावं? आनंदामध्ये असावं. बघा, आनंद जो आहे ना, मी सेवा करताना सेवेतला आनंद माझ्याकडे असतो. म्हणजे सेवा करतो तर सेवेतला आनंद आहे. आत्मे जिंकले, गावोगावी गेले, प्रचार केला, त्यामध्ये मला आनंद आहे. मी सेवेमध्ये म्हणजे मी आनंदामध्ये. मी जॉब करतो, जॉबचा असणारा आनंद मला घेता आला पाहिजे. मला माहिती की जेव्हा तुम्हाला एक चांगली नोकरी लागती तर तुम्हाला किती आनंद होतो. लगेच तुमचे पेढे, तुमचा पहिला पगार. राधिका 3 वर्ष 30,000, पहिला 30,000. घाबरू नको का, तिचं कमिटमेंट होतं ना, पहिला पगार चर्चला. आता तिला परत 3 वर्षाचं ॲग्रीमेंट झालं. हां, सकाळी किती घे नको तू, तुझ्याकडे टेन्शन घेऊ नको. त्या आधीच अशक्ता अजून अशक्त होशील. सकाळी किती रडत होती नाही. त्यांनी सांगितलं त्या
आधी त्याला सांगितलं तुला 48,000 पगार देईल. इतकी खुश झाली, मला 48,000 पगार. नंतर आले मग नाही 30च देणार. मग पैसे भरले आणि मग त्यांना फॉर्म बिम भरायला लागल्यावर त्यांना आधी किती पगार होता त्याच्यापेक्षा 2,000 जास्त दिले. तिचा आनंद कमी कमी होत गेला आणि ती म्हटली काय करू, एकदम परखडपणे सांग, द्यायचं तर नीट द्या नाही तर देऊ नका. आणि सांगितलं तिने. आणि सकाळी आलेलं ते म्हटलं नाही तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून ओळखलं असेल. म्हटलं होय तुझ्या चेहऱ्यावरून ओळखलं, तुझं फायनल झालं म्हणून. आणि तिने तिचं पहिला पगार जो दिला होता तिनेच मला आठवण करून गेली. तुम्ही पहिला तुम्हाला पगार दिला त्यावेळेस तुम्ही बोलले होते, मी तुम्हाला बोलले, माहीत नाही सारखं माझं काम जातं, नवीन ठिकाणात जावं लागतं. मी तिला बोललो होतो तुला आता परत फिरायची गरज नाही, देव एकाच ठिकाणात तुला टिकवून ठेवणार आहे. आणि तिला 3 वर्षाचं आता कुठलं ESI मध्ये 3 वर्ष नाही, आता तू कायमची तिथं म्हातारी तिथंच होणार. लोक 58ला रिटायर होते पण तुझ्या ह्याच्यात 60, 62, 70 होतं का माहीत नाही, परंतु प्रभू ते करेल. आनंद आहे, नोकरीचा आनंद आहे. मग आता विचार करा, तुमच्या नोकरीचा आनंद तुमच्याकडनं कसं काढून घ्यावं? सैतान भेद करणार आहे. सैतानाचं काम काय हे डोक्यातनं काढून टाका. सैतानाचं काम तुमच्या अंगात घुसणं, तुमच्या झिपऱ्या सगळं इकडून तिकडं घुमणं फिरणं, ते मोकळं करणं. आणि घुमलं की आम्ही सैतान घुसलास, त्याला त्या झिपऱ्यामध्ये इंटरेस्ट नाही बरं का. त्या घुमल्या तो पडला, तो कशाला त्याच्यात इंटरेस्ट घेणार? एवढं सामान्य काम करेल का हो? देवाच्या योजनेतले तुम्ही लोक आहात. देवाला तुम्हाला आनंद द्यायचा आहे आणि सैतानाची योजना काय? तुमचा आनंद काढून घ्यायचा आहे. तुम्ही आनंदीच होऊ नये. तुमच्या जीवनामध्ये जो आनंद तुम्ही उपभोगता तो आनंद उपभोगू नये. नोकरीचा असेल, लेकराचा असेल, कधी कधी लेकर होतात आणि लेकर झाल्यानंतर इतका आनंद होतो, लेकरू झालं. आता सैतान काय करतो माहिती का? ते झालेलं लेकरू त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट करतो, त्याला आजारी कुठंतरी तुम्हाला दुःखी करण्याचा प्रयत्न करतो. मग तुम्हाला कळतं अरे सगळेच प्रॉब्लेम समस्या निर्माण झालेल्या आहेत. परंतु आज मी तुम्हाला सांगणार आहे, परमेश्वर जो तुम्हाला आनंद देतो. काय फॅन गेला काय? चालू आहे ना? तुमची काळजी मला शेवटे ना. ऑगस्टिन ब्रदर खूप सुंदर म्हटले ते. काल हॉटेल बघायला गेलो, त्यांचा प्रोग्राम आहे, चेअर्स पाहिला. आता मी कुठे काय गेलो की पहिली वरचं चेअर्स, त्याच्या चेअर्स कशा आहेत बघितलं, कम्फर्ट. ते म्हणजे जास्त कम्फर्ट घेऊ नका, नाही तर खुर्चीवरच झोपतील. त्यामुळे ब्रिटिशांनी त्यावेळेस बाकडे ठेवले होते नाही का? ते बाकडे कशासाठी ठेवले? ह्यांना रुतायला पाहिजे. हे रुतलं ना तर जागे राहतील, इकडं सरकलं सारखं तर ते जागे राहतील. आता AC पण आहे, खाली बोळे पण आहेत, आहे की नाही? मग तर काय तार लागेल विचारायला. आणि विचारलं तर नाही, मी दृष्टांत पाहतो. कम्फर्ट. लुसिफरचा प्लॅन काय माहिती का? तुम्ही त्या कम्फर्ट झोन मधनं बाहेर यावं, तो आनंद. आणि शास्त्र काय सांगतं? देव सैतानाचे बेत, धूर्ताचे बेत निष्फळ करतो. नीट समजून घ्या. आज सकाळी तुम्हाला ते समजणं फार गरजेचं आहे. जेव्हा मला कळतं ना की सैतानाचे प्लॅन माझ्या जीवनात संबंधात आहे आणि त्याच्या योजना, त्या योजनेला तुम्ही बळी पडता, त्याच्या योजनेला तुम्ही बळी पडता. आणि एकदा तुम्ही त्याच्या योजनेत असं म्हटलं टप्प्यामध्ये यायला पाहिजे. टप्प्यात जेव्हा त्याच्या टप्प्यात तुम्ही सापडता, तुम्ही उद्ध्वस्त झालेलं पण तुम्हाला कळत नाही. तुमचा अभिषेक, तुमचं पाचारण, तुम्हाला दिलेला आशीर्वाद लक्षात ठेवा. चोर येतो चोरी, घात आणि नाश करण्यासाठी. मग तो चोरी कशाची करणार आहे? सैतानाला तुमचं घरातलं धन तर जात नाही चोरीला. मग काय चोरतो तो? एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला मिळते ती अभिषेकानं मिळते बरं का. एक अभिषेक आहे प्रत्येक व्यक्तीवर, ती अनॉइंटिंग आहे. त्या अनॉइंटिंग मुळे जसं दावीदाला देवानं राजाचा अभिषेक केला, त्या राजाच्या अभिषेकातल्या गोष्टी त्याला मिळालेल्या आहेत. नीट आहे का मी तुम्हाला काय सांगतो? ज्ञान असेल, संपत्ती असेल, लेकरं असतील,
मिनिस्ट्री असेल, सगळ्या गोष्टी फक्त अभिषेकानं मिळतात. आणि सैतानाला अभिषेकाचं महत्व आहे. अभिषेक तो तुम्हाला चोरण्याचा प्रयत्न, बाकी काही नाही करत, तो काहीच नेत नाही. कुणीतरी एका देवाच्या सेवकानं, मी ज्या मिनिस्ट्री सेवेमध्ये आलो त्यास फार पुस्तकं वाचली, खूप पुस्तकं वाचली. बरेच लोक विचारतात तुमचं अभ्यासाची पद्धत काय, कुठले पुस्तकं वाचता, काय करता. मुंबईमध्ये पण सभा झाल्यावरती जेवायला बसल्या होत्या ज्योत्स्ना असतं, ते मला विचारू का एक गोष्ट, म्हटलं विचारा. हे सगळं येतो कुठून, मला मोठा प्रश्न पडतो. कारण ते एक स्टडी फार सुंदर घेतला, जो तुम्हाला मिळू शकला नाही. गाढव शोधायला गेला आणि राजा झाला. त्याच्या पायऱ्या, फार सुंदर पायऱ्या, जीजस इंडियाला ते टाकतील, आपल्याला नाही मिळालं रेकॉर्डिंग करायला. मग त्या सगळा पण नाही झाला तो टॉपिक, फक्त त्या 4-5 गोष्टी झाल्या, पण त्याच्यामध्ये एवढं छान ते झालं. त्यांची प्रश्न पडला की हे कसं काय आणि कुठून येतं. ते मलाही माहित नाही, पण मला आठवतं की जेव्हा मी सेवेमध्ये आलो तेव्हा जास्तीत जास्त सेवकांच्या टेस्टमनी मी ऐकल्या. एक सेवकाची टेस्टमनी मला फार भावली. एक सेवक होता, फार प्रभावी सेवा त्याने केली. त्याला विचारलं तुझ्या जीवनामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट वस्तू किंवा गोष्ट कुठली आहे, जी तुला टिकवून ठेवते, जी तुला वाढवते. तो व्यक्ती त्याच्या त्या पुस्तकामध्ये लिहितो, माझी मिनिस्ट्री फार मोठी आहे, फार मोठं चर्च माझ्याकडे आहे आणि खूप पैसा पण माझ्याकडे आहे. पूर्वी तो नव्हता, पण आता तो माझ्याकडे आहे आणि लोक पण माझ्याकडे आहे. पण मी देवाजवळ रोज प्रार्थना करतो, देवा लोक जाऊ दे, पैसा जाऊ दे, बिल्डिंग जाऊ दे, पण अभिषेक जाऊ देऊ नकोस, अभिषेक जाऊ देऊ नकोस. मग तो म्हणतो तो व्यक्ती जसं काय त्याचा तो इंटरव्ह्यू घेत आहे आणि मग तो व्यक्ती एकटक त्याला पाहतो, म्हणजे नेमकं काय. तो म्हटला अभिषेकामुळे या वस्तू सगळ्या माझ्याकडे आहेत, आणि जर माझ्याकडे अभिषेक असल्या आणि वस्तू गेल्या तर गेलेल्या वस्तू परत अभिषेकानंच मला मिळणार आहेत. हे त्याला कळलं. आणि मग याचं महत्व आपल्याला समजतं की जेव्हा देव तुम्हाला अभिषेक करतो तर अभिषेकाबरोबर असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुमच्या जवळ येत असतात. आणि सैतानाला तुमच्या वस्तू नाही चोरायच्या. काय चोरायचं? अभिषेक. त्याला वस्तू चोरण्यामध्ये इंटरेस्ट नाही. अभिषेक चोरला की संपलं. मला माहिती आहे आज माझ्याकडे जे आहे ते फक्त अभिषेकामुळे आहे. अभिषेकामुळे मी कबूल करतो, माझ्याकडे ज्ञान नाही, बुद्धी नाही, शिक्षण नाही, मी कुठलं बायबल कॉलेजला पण गेलो नाही, अजूनही माझं सगळं बायबल पण वाचून झालं नाही, लोकांना विश्वास पण वाटणार नाही. वाचण्याचा प्रयत्न करतो. काही लोक विचारतात किती वेळ वाचता? अहो आहे कुठं वेळ, पाणी मारण्यात आणि ते पैसे जमा करण्यात आणि मीटिंग घेण्यातच माझा वेळ चाललेला आहे. परंतु जे पण येतं ना ते अभिषेकाने येतं. आणि अभिषेक ही जी गोष्ट आहे ना ती माणसाला सतत वाढवत असते. एक वचन वाचा, उत्पत्तीचं पुस्तक 3 अध्याय 1 वचन. प्रस्तावनेला जास्त वेळ चाललेला पण पुढे सरकूया. परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचं फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितलं. हे खरं काय? स्त्रीने सर्पास म्हटलं बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे. पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाच्या फळाविषयी देवाने सांगितलं आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. सर्प स्त्रीला म्हणाला तुम्ही खरोखर मरणार नाही, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. त्या झाडाचे फळ खाण्यास चांगले दिसण्यास मनोहर आणि शहाणे करण्यास इष्ट आहे. बस एक शब्द वापरला गेला, तो धूर्ताचे बेत निष्फळ करतो. टायटलच काय? सैतानाच्या योजना देव निष्फळ करतो. आता बघा, मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं देवाची योजना
आदाम आणि हवा या दोघांनी बागेमध्ये राहावं आणि बागेमध्ये राहून देवानं दिलेल्या वस्तू, देवानं दिलेली बाग, या बागेमधले अधिकार, या अधिकारामधला आनंद त्यांनी उपभोगावा. नीट ऐका बरं का, काय देवाची योजना मानवा संबंधाने होती, हवे संबंधाने योजना काय, आदामा संबंधाने योजना काय, जेव्हा बाग तयार केली देवाची योजना काय, या बागेमध्ये आदाम असावा. नीट ऐका, बाग कशाला तयार केली, योजना आहे. मी माणूस तयार करणार, त्याला बागेमध्ये ठेवणार, त्या बागेमध्ये त्यांनी कायमस्वरूपी असावं. मग बागेमध्ये आदामाला तयार केल्यावर देवाची दुसरी योजना तयार झाली, मनुष्य एकटा असावं. मग त्यानं लगेच हवा तयार केली. आता बघा, देवानं बाग तयार केली, हवा तयार केली आणि आदामाला बोलून सांगितलं, सगळ्या झाडाची फळं खाण्याची तुला मुभा आहे, मधल्या झाडाचं फळ खाऊ नको. आता आज्ञा हा अभिषेक आहे बरं का, आज्ञेमध्ये अभिषेक आहे. नीट ऐका, जी आज्ञा आहे या आज्ञेतला अभिषेक त्याला बागेत टिकून ठेवणार आहे. नीट ऐका, जी आज्ञा आहे त्या आज्ञेतला अभिषेक याला बागेमध्ये टिकून ठेवणार आहे आणि बागेमध्ये असणाऱ्या सगळ्या वस्तूच्या मालक तो बनणार आहे. अभिषेकामुळं कोणताही अभिषेक तुमच्यावर आल्याशिवाय तुम्हाला कोणत्याच असणाऱ्या वस्तूचा मालक बनता येणार नाही. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, अभिषेका संबंधानं सांगताना तुम्हाला थोडंसं समजणं गरजेचं आहे. दाविदाला जेव्हा राजाचा अभिषेक झाला तेव्हा तो इस्रायल लोकांचा मालक झाला. जेव्हा अभिषेक होतो ना, त्यास आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये जे काय म्हणतात त्याला, जनता किंवा प्रजा जी असते ती प्रजा राजाला मालक किंवा महाराज, आणि ते बोलताना आम्ही तुमचे दास, आम्ही तुमचे गुलाम, म्हणजे अभिषेकानं मालक बनला जातो. कशाचा मालक बनला जातो, राजा असेल तर राज्याचा मालक बनला जातो. तसं या आज्ञा पालनाचा अभिषेक म्हणजे बागेतल्या सगळ्या वस्तूचा तो मालक. आता सैतानाची योजना काय, या बागेची मालकी माझ्याकडे यायला पाहिजे. नीट आहे का, बागेची मालकी माझ्याकडं, बागेची मालकी माझ्याकडे यायला पाहिजे तर आज्ञेचा अभिषेक गेला पाहिजे, आज्ञाने मोडली पाहिजे. एकदा आज्ञा मोडली की बागेचा, त्या आज्ञेचा अभिषेक याच्या हातातून निसटून जाईल आणि हा व्यक्ती आपोआप या बागेतनं बाहेर जाईल. सैतानाची योजना. आणि सैतानानं काय केलं माहिती का, तुम्हाला काय वाटतं, बनवल्या हवा डायरेक्ट बागेमध्ये गेली का? सैतान फार धूर्त आहे, वाट पाहत बसतो. त्याच्याकडे भरपूर वेळ आहे, त्याला माहिती की बरोबर टप्प्यात येणार आहे आणि जेव्हा टप्प्यात येईल तेव्हा मी त्यांना बोलतं करल आणि त्यांना हे पटवून देईल, जी देवानं आज्ञा तुम्हाला दिली ती आज्ञा आणि किती निष्फळ आहे. तुमचे डोळे उघडणार आहेत, तुम्ही देवासारखं बनणार आहे. म्हणजे या सैतानानं काय केलं की ज्या गोष्टी खाण्याची मनाई केली ती गोष्ट किती उपयोगी आहे हे सैतानानं त्यांना पटवलं आणि त्या सैतानाच्या डावपेचामध्ये हवा अडकली. आणि नुसती हवा अडकली नाही, अडकलेलं हवा ते फळ घेऊन जाऊन आदामाला त्याची उपयोगिता पटवून दिली. समजतंय का, काय धूर्त सैतान आहे. त्याच्या योजना तुमच्या लक्षात कधीच येत नाहीत. उपयोगिता किती तुमच्या जीवनामध्ये त्याचं महत्व आहे. काही गोष्टी देव तुम्हाला सांगतो ती तुमच्या उपयोगाच्या नाही, पण सैतानाची योजना काय, त्याची उपयोगिता तुम्हाला लक्षात यावी, ते किती तुमच्यासाठी चांगलं आहे. आता वास्तविक पाहता ते फळ, या झाडाचं फळ खाल्ल्यावर ते बागेतनं बाहेर जाणार होते. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, निश्चित या फळानं जर त्यांचे डोळे उघडले तर त्यांना काय समजलं, त्यांचे डोळे उघडले काय समजलं, ते नग्न नंतर झालं. हा काय शब्द आहे, काय केलं या फळानं, मग नाही, मुख्य शब्द बरं आणि वाईट. ऐका बरं का, फळाची उपयोगिता मी तुम्हाला सांगत आहे, अभिषेक कशामुळे जातो ते पण मी तुम्हाला सांगत आहे. जेव्हा हे फळ तुमच्याकडे येतं, सैतान तुमच्याकडे येताना तुम्हाला याच गोष्टी सांगत असतो, बरं वाईट. आता विचार करा, देवानं निर्माण केलेल्या बागेमध्ये वाईट होतच कुठं, कुठं वाईट होतं त्याच्यामध्ये. आणि सैतानाचं अस्तित्व तर कुणाला माहीतच नव्हतं. सैतान ही व्यक्तीची ओळख पण नव्हती त्या ठिकाणामध्ये. मग एकदम कसं काय रिव्हिलेशन झालं, बरं वाईट हा शब्द देवानं. तुम्ही
उत्पत्तीचं पुस्तक वाचलं तर असं लिहिलंय, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पहिल्या अध्यायामध्ये काय म्हटलं? प्रकाश. नाही नाही, चांगला आहे का वाईट? काय लिहिलं? चांगला. मग देवाने काय निर्माण केलं? प्रकाश. चांगलं. हो, देवानं काय निर्माण केलं? चांगलं. मग वाईट कोणी निर्माण केलं? वाईट दाखवलं कोणी? लुसिफरनं. ऐका, जेव्हा तुम्ही न कळत त्याच्या ट्रॅप मध्ये अडकता तेव्हा तुम्हाला चांगलं दिसत नाही, तुम्हाला सगळं वाईट दिसू लागतं. नीट आहे का? तुमचं जीवन चांगलं नाही. तुम्ही बघितलं ना आपल्या जीवनाकडे, माझ्या जीवनात चांगलं काहीच नाहीये. माझा नवरा चांगला नाही, माझी लेकरं चांगली नाही, माझी शेजारी चांगली नाही, माझ्या कामाचं ठिकाण चांगलं नाही, माझा आजूबाजूचे लोक चांगले नाहीत, बिल्डर चांगला नाही, बँक चांगली, सगळं वाईट 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 वाईट. पण जेव्हा तुमच्याकडे अभिषेक असतो तेव्हा तुम्हाला कळतं या सगळ्या वाईटाला चांगलं करणारा देव तुमच्याकडे आहे. हे सैतानची डावपेच आहे. काय डावपेच आहे? तो नेहमी तुम्हाला सगळं वाईट बरं वाईट बरं वाईट बरं वाईट बरं वाईट. लक्षात ठेवा, देवाच्या लोकांनी नेहमी चांगलंच पाहिलं पाहिजे. म्हणून शास्त्र सांगतं, उत्पत्तीचं पुस्तक उघडल्याबरोबर देव म्हणतो हा पहिला दिवस चांगला. अंधार, अंधार पण चांगला आहे. अंधार नसता तर झोप आली असते का? विचार करा, देवानं नुसता प्रकाश ठेवला असता. अहो, पडदे लावून लावून झोपतो आपण, नाही का? माझा तो प्रॉब्लेम आहे. कुठल्या हॉटेलमध्ये कुठं गेलो ना, डिम लाईट सुद्धा मला चालत नाही. आणि माझं वैशिष्ट्य, प्रकाश जर मला 3ला दिसला तरी मी उठून बसतो, कारण प्रकाशात मला झोप येत नाही. म्हणजे अंधकार पण चांगला आहे, प्रकाश पण चांगला आहे. पण झालं काय माहिती का, सैतानानं या प्रत्येक गोष्टीचा वापर करायला सुरुवात केली. अंधकाराचा पण त्यानं वापर केला, त्यानं प्रकाशाचा वापर केला. तसं लक्षात ठेवा, अंधकार चांगला, प्रकाश चांगला. म्हणून एक गोष्ट ध्यानात ठेवा, असं लिहिलंय शास्त्रामध्ये, दिवसा आणि रात्री म्हणजे सगळं चांगलंच आहे की नाही, पण सैतान तुम्हाला बरं वाईट बरं वाईट, आणि तुम्ही त्याच्या जाळ्यामध्ये अडकता. मग तुम्हाला सांगतात 12 वाजता सैतान म्हणतो माझं भूत येऊन तुला त्रास देणार. 12 वाजता घाबरले. आठवत एका घरात मी प्रार्थनेला गेलो सोलापूरमध्ये, सुरुवातीला मिनिस्ट्री करताना वेगवेगळा अनुभव आला. तो अनुभव मी तुम्हाला सांगतो. कुणीतरी एका सेवकानं त्यांनी सांगितलं, पास्टर, त्यांची कथा सांगायला सुरुवात केली. म्हटली तुम्ही आला, तुम्ही आम्हाला भेटला, खूप छान झाला, खूप. आता ते आपल्याकडे नाही, गेले. पण त्यावेळची स्टोरी, तुम्ही आला आणि तुम्ही आम्हाला सत्यवचन सांगितलं. पण ज्या लोकांकडे मी प्रार्थनेला जात होतो त्यांनी सांगितलं की बरोबर 12 वाजता करणी तुमच्या घरावरती होणार आहे. सत्य सांगतो बरं का, मी मनचं काही सांगत नाही. ही जागा जी आहे लबाडीची जागा नाही. 12 वाजता तुमच्यावरती सैतान करणी करणार आहे. मग त्यांनी काय केलं, ते म्हटले आता मी जे पाणी देतो, 12चा काटा इकडं, सेकंद काटा पण इकडं नाही गेला पाहिजे. त्याच्या आत तुम्ही सगळ्या दरवाजावर, खिडक्यांवरती, जिथून जिथून तो एंट्री करणार तिथे हे प्रार्थनेचं पाणी मारायचं. आता विचार करायला झोप तरी येईल का? आणि मग ते म्हटले, मी 9 वाजल्यापासून त्या करणीची वाट बघत बसलो की तो करेल आणि आपण त्याला प्रतिबंध करायचा. तो काटा जसा जवळ आला, 11:30 झाले तशी आमची हृदयाची धडकन वाढायला लागली, धडधड वाढायला लागली. मग ते पाणी घेतलं आणि 12च्या आत 4 दिशेला 4 जण उभे केले आणि म्हटले कुठून सुद्धा सैतानाला आपल्या घरामध्ये एंट्री करू द्यायची नाही. पाणी मारायचे, पण घरामधला सैतानाचे हल्ले काही कमी झाले नाही. कारण सैतान तुम्हाला बंधनामध्ये ठेवतो, तो वाईट तुम्हाला दाखवतो. पण मी तुम्हाला सांगतो, जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा आमच्यामध्ये आहे तो पॉवरफुल आहे, तो श्रेष्ठ आहे. खऱ्या वाईटाच्या नादी लागू नका. प्रभूनं सगळं तुमच्या जीवनासाठी चांगलं करून ठेवलेलं आहे. चांगलं, चांगले लोक, चांगली नोकरी, चांगलं जग, सगळं काही चांगलं करून. वाईटाचा विचारच करू नका हो. रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला हेच दाखवणार आहे, आता इकडं असं झालं ख्रिस्ती लोकांचं, तिकडं तसं झालं. मग शेअरिंग करा, प्रार्थना करा, प्रार्थना करा. का तुम्हाला माहित नाही, जसं त्याच्या येण्याचा काळ जवळ येईल त्या ख्रिस्ती लोकांचा छळ, विश्वासणाऱ्यांचा छळ होईल. अरे उलट ते होत असताना तुम्ही तयार झालं पाहिजे. देवाचा पुत्र लवकर येणार ही चांगली घटना आहे. जे अजूनपर्यंत घडलं नव्हतं ते आता घडायला लागलं. याचा अर्थ काय, त्याचं येणं जवळ झालेलं आहे. प्रार्थना करताना म्हणतो प्रभू लवकर ये, लवकर ये. अरे लवकर येण्याच्या अगोदर
विश्वासणाऱ्यांना त्रास होणार आहे, सेवकांना मारलं जाणार आहे, विश्वास ठेवणाऱ्यांचा छळ होणार आहे, या सगळ्या गोष्टी होणार आहे. तो म्हणतो एवढ्यात जगाचा नाश होईल असा विचार करू नकोस. हा तर वेदनेचा प्रारंभ आहे. इट्स अ बिगिनिंग. ही सुरुवात आहे. आता सुरुवातच अशी भयानक, तर जगाचा शेवट किती भयानक होईल. परंतु एक गोष्ट मला तुम्हाला सांगू द्या, सैतानाचा डाव काय, तुमच्यातलं अनॉइंटिंग, तुमच्यातला अभिषेक काढून टाकावा आणि तुम्ही त्याच्या जाळ्यामध्ये अडकावा. तुम्ही आता जग वाईट आहे, तुम्ही आता सगळं काही वाईट आहे, तुम्ही आता हा देश वाईट आहे. तुम्ही विचार करा, आता भारत देशामध्ये थांबण्यात काही उपयोग नाही, कारण इकडचे लोक आम्हाला त्रास देत आहेत. एक गोष्ट ध्यानात ठेवा, जगाच्या कानाकोपऱ्यात कुठं पण तुम्ही जा, परंतु तुम्हाला आता शेवटच्या दिवसात हाच अनुभव येईल. याच्यामुळं तुमचा अभिषेक जाऊ देऊ नका. उलट म्हणा, जगेल तर ख्रिस्तामध्ये जगेल, मरेल तर ख्रिस्तामध्ये मरेल. माझं जीवन जगण्यासाठी नव्हे, माझं जीवन मरण्यासाठी आहे. आणि म्हणून बायबल सांगतं, पौल म्हणतो, आता जगणे ख्रिस्त आणि मरणे मला लाभ आहे. सैतानाच्या जाळ्यामध्ये अडकू नका. तो सैतान धूर्तपणे तुम्हाला भयभीत करून, निराश करून, हताश करून तुम्हाला जगण्यातला आनंद काढून टाकतो. आता बघा, पौलाला जगण्यातला आनंद कळाला, फटके मारले, दुसऱ्या दिवशी शिक्षा होणार होती, पण पौल बंदिशाळेमध्ये त्या सैतानाच्या जाळ्यात अडकला नाही. बंदिशाळेमध्ये सुद्धा साखळदंड वाजून वाजून देवाची आराधना केली. देवानं सैतानाचे बेत निष्फळ केले. कोणताही सेवक या सेवकाला कोणी बंदिस्त करू शकणार नाही, जर त्याच्याबरोबर देव असेल. लक्षात ठेवा, तसंच जीवन आम्हाला जगायचं आहे. एक स्पिरिच्युअल लाईफ कशा पद्धतीने, वाचा ते वचन पुन्हा एकदा. हा, परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये. कोणत्या झाडाचं फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले. असे देवानं तुम्हाला सांगितले. हे खरे काय? हे खरं काय? स्त्रीने सर्पास म्हटले, स्त्रीने सर्पास म्हटलं, बागेतल्या झाडांची फळे खाण्याची आम्हाला मोकळीक आहे, पण बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडांच्या फळाविषयी देवाने सांगितले आहे. काय सांगितलं? की ते खाऊ नका, खाऊ नका, त्याला स्पर्शही करू. ऐका, सैतानाचा सगळ्यात मोठा भेद किंवा डाव कोणता? मग तुम्हाला बोलतं करणं. काय तर सैतानाचा डाव? बोलतं करणं. तिला बोलतं केलं आणि बोलता बोलता तिने एक्स्ट्रा बोलली. काय एक्स्ट्रा बोलली? देवानं काय सांगितलं? फक्त झाडाचं फळ खाऊ नका, पण एक्स्ट्रा काय बोलली? त्याला स्पर्शही. एक्स्ट्रा बोलणं हा सैतानाचा डाव आहे. आणि आम्ही सगळेजण याच्यातच अडकतो. जास्तीचं बोलणं, जे नको बोलायला ते सुद्धा बोलून मोकळं होतो. अडकला, अभिषेक गेला. नको त्या गोष्टीमुळे तुमच्या डोक्यातला अभिषेक गेला, पाचारण गेलं, निवड गेली, राखून ठेवलेले आशीर्वाद निघून गेले. बागेतनं बाहेर जाण्याचं कारण काय? जास्तीचं बोलणं. जेवढं तुम्ही जास्त बोलाल तेवढं सैतानाच्या जाळ्यामध्ये. जेवढं प्रभूनं सांगितलं तेवढं बोला ना. मधल्या झाडा. बरं, मला काय म्हणायचंय, ही सैतानाशी गप्पा मारायला गेलीच कशाला? नवरा नव्हता, त्याच्याशी नव्हता गप्पा मारता आल्या. पण प्रॉब्लेम स्त्रियांचा हाच आहे. कित्येक वेळा ज्या गोष्टी आम्ही बोलायला नको त्या सुद्धा गोष्टी आम्ही बोलतो. नीट आहे का बरं का? ज्या गोष्टी बोलायला नको, ज्या गोष्टीनं तुम्ही बागेतनं किंवा अधिकाराच्या जागेतनं तुम्ही जाणार आहात. सैतानाचा बेत, सैतानाचे डाव. तुम्हाला तुमच्या जागेवरती तुम्ही थांबू नये म्हणून सैतान प्लॅन करत आहे. तुमची जागा, तुमचं स्थान, त्या स्थानातलं तो काढण्याचा तुम्हाला प्रयत्न करत आहे. आणि कित्येक वेळा जास्तीचे शब्द आमच्या मुखातनं बाहेर पडतात आणि त्याच्यामुळं आम्ही न कळत त्याच्या ट्रॅपमध्ये अडकलं जातो. आणि आम्हाला प्रश्न पडतो की आता याच्या पुढं काय? आणि बायबल सांगतं, ज्या झाडाचं फळ खायला नको आणि खायला, त्या झाडाच्या जवळ ती गेली. बऱ्याच गोष्टी देवानं आम्हाला बोलण्यासाठी प्रतिबंध केलेल्या आहेत. लक्षात ठेवा. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, सैतानाला शब्दाच्या द्वारे तुमच्या जीवनात प्रवेश करायचा आहे. कुठून प्रवेश केला? बोलण्यातून. बर का? बोलण्यातनं. म्हणून म्हटलं धन्य तो पुरुष. मसलत म्हणजे नेमकं काय? बोलचाल. कुठून प्रवेश करतो सैतान? वर्डिंग.
जेव्हा तुम्ही बोलता, म्हणून बायबल सांगतं सुरुवातीला देव बोलला, आकाश हो, आकाश झालं. अजून वचनामध्ये असं लिहिलं, प्रारंभी शब्द देही झाला. आता बघा बरं का, सैतानाकडे योजना, प्रारंभी शब्द होता, शब्द देही झाला. सैतानाला माहितीये शब्दाला देहात प्रवेश करता येतो. नीट ऐका, शब्द बोलल्यावर शब्दाला देहात प्रवेश करायला येतो. आता सैतान हा पण आत्मा आहे, सैतान आत्मा आहे. त्या आत्म्याला तुमच्यात प्रवेश करायचा. कसा प्रवेश करणार? शब्द, जास्तीचे शब्द, नको असलेले शब्द, प्रतिबंध केलेले शब्द, या शब्दानं तो तुमच्यामध्ये प्रवेश करतो. एकदा त्यानं तुमच्यामध्ये एंट्री केली की तुमच्यातला अभिषेक तो काढून टाक. प्लॅन सांगत आहे, देवाची योजना सांगत आहे. म्हणून शास्त्र काय सांगतं की जेव्हा तुम्ही बोलता तर तुमचं बोलणं, का म्हटलं दावीद का म्हणतो, हे देवा माझ्या मुखावर पहारा ठेव, माझ्या वाणीचं द्वार तू सांभाळ. कारण त्याला माहितीये की जास्तीच्या शब्दामुळं, एक्स्ट्रा वर्डिंग्समुळं, जास्तीच्या शब्दामुळं देवाचे बेत माझ्या जीवनामधनं आणि हटून जाणारे आणि सैतानाच्या योजना माझ्या जीवनामध्ये सफल होणार. तुम्ही कधी कधी सैतानाला एवढी मोकळीकता देता की तो तुमचे शब्द पकडून तुमच्यामध्ये एंट्री करतो. आणि एकदा का त्यानं तुमच्यामध्ये एंट्री केली, तुमच्या जीवनातला आनंद, सेवेचा असो, नोकरीचा असो, परिवाराचा असो, सगळ्या आनंदापासून तोडण्याचं काम तुम्हाला करणार आहे. परिवारामध्ये हाच प्रॉब्लेम आहे. मला रोज किती शेकडो फोन येतात, त्याच्यामध्ये त्यांचा प्रॉब्लेम असतो. तुम्ही पाहता पण स्टेटस, परिवार विखुरला गेला, कुटुंब एकमेकापासून, का तर लहान भाऊ मोठ्या भावाला बोलला. आता देवाची इच्छा आहे सगळ्यांनी एक असावं, पण शब्दामुळे ते गेले ना. कसं काम घडलं? शब्दामुळे काम घडलं. जास्तीचे शब्द बोलले गेले आणि याच्यामुळं ज्या स्थानात तुम्ही असावं, ज्या जागेवरती तुम्ही असावं, ज्या आनंदामध्ये तुम्ही असावं, तोच तुमचा आनंद काढून घेण्याचं तो काम करणार आहे. शब्द असं म्हटलं त्या ठिकाणामध्ये, त्यानं तिला बोलतं केलं. म्हणून देवाच्या लोकांनी कमी बोलावं आणि जास्त प्रार्थना करावी. कसं वाचणार आहे तुम्ही? सैतानाची योजना कशी हाणून पाडणार आहे? कमी बोलायचं. जेवढं तुम्ही कमी बोलाल तितकं देव तुमच्याकडनं त्याचा अभिषेक तुमच्यामध्ये होतील. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा मुख उघडाल ना, त्यातून शब्द अभिषेकाचे शब्द असतील. तुम्ही या शब्दाची ताकद सांगू का? मी पवित्र शास्त्रामध्ये इतकं बारीक अभ्यास केला. संदेष्टे लोक जेव्हा आपलं मुख उघडायचे ना, तर देवानं दिलेला निरोपच द्यायचे. तुम्ही बघा, अलिशा असो, एलिया असो, ते अशा प्रकारचे शब्द बोलवत होते. ते शब्द राजे लोक त्यांचा घात करण्यासाठी त्याला सैनिक पाठवतो, त्यांना शोधा, त्याला मारा. अलिशाला नाही का त्यांनी म्हटलं दुष्काळाचा संबंध, कुठं गेला त्याला बोलून आणा एलियाला, का तर त्यानं दुष्काळाचं भाकीत केलं, लपून बसला तो. त्यानंतर मी पाहतो की एजबेल राणी, आणि तिने सुद्धा त्याच पद्धतीने इतकं भयानक प्रकारचं ते कमी बोलत होते. जे बोलत होते देवाच बोलत होते. आता बघा, पावर, त्याच्या पावर संबंधाने तुम्हाला सांगतो. जेव्हा हे बोलायला लागले, अलिशाला त्याच्या व्यंगावरती काही लेकरं, बघा शब्दाची ताकद, कमी बोललं, अभिषेकाचे शब्द, कसं देऊ शब्दातली ताकद तुम्हाला देतो. सैतानाची योजना आणि देवाची योजना याच्या संबंधाने मी बोलत आहे. आता या अलिशाला तो जंगलामध्ये चालत असताना काही टवाळखोर लेकरं त्याच्या मागे आले आणि मग त्याला म्हटले अरे टकल्या म्हणून त्याच्या मागे झाले. तो आता शब्द काय बोलतो बघा, रानातलं अस्वल येऊन तुम्हाला फाडून खातील. यानं जे बोललं तसंच घडलं. अस्वल आली आणि त्या लेकरांना त्यांनी फाडून टाकलं. का? जेव्हा तुम्ही बोलता ते शब्द देवाची योजना म्हणून बाहेर पडतात. ही ताकद शब्दामध्ये. म्हणून कधी सुद्धा बोलताना मी देवाच्या योजनेतले शब्द बोलले पाहिजेत. देवाची योजना माझ्या जीवनासंबंधात. चुकीच्या गोष्टी तुम्ही बोलाल तर तुम्ही सैतानाच्या जाळ्यात अडकणार आहे. काय बोलतो ध्यानात घ्या. सिरियसनेस, गांभीर्य बघा. तुम्ही तुमचा अभिषेक, तुमचं अनॉइंटिंग हे तुम्हाला टिकवून ठेवायचं आहे. आणि तुमचं अनॉइंटिंग टिकवून ठेवायचं तर सैतानाला तुम्हाला जास्तीचं बोलण्यासाठी भाग पाडायचं आहे. सैतानाची योजना जास्तीचं काहीतरी बोलावं, जास्तीचं काहीतरी बोलावं. आणि जेवढं तुम्ही जास्तीचं बोलाल, आता बघा या लेकरांना घरात बसून
अभ्यास करायचं सोडून ते तिथं कशाला त्या अलिशाच्या मागे आले. आता सैतानानं त्या लेकरांना त्याला मारायची योजना, म्हणजे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं लेकरांसाठी योजना आहे, तुमच्यासाठी योजना आहे, प्रत्येकासाठी योजना आहे. इकडं सैतानानं या लेकरांना 42 लेकरांना मारण्याची योजना करण्यासाठी या लेकरांच्या मुखामध्ये सेवकाच्या विरोधात, संदेष्टाच्या विरोधामध्ये, अलिशाच्या विरोधामध्ये काही शब्द घातले आणि लेकरं ते शब्द बोलले आणि त्याचा परिणाम काय झाला तर लेकरं मेली आणि अलिशाच्या मुखातनं ते शब्द कान घेऊ नये का. काही शब्द जे तुम्हाला तुमच्या स्थानावरून भ्रष्ट करून टाकतात, ते शब्द तुम्हाला उद्ध्वस्त करून टाकतात, तो सैतानाचे भेद समजून घ्या. काही चांगल्या योजना देवानं तो, मी तर म्हणतो देवाच्या लोकांनी नेहमी चांगलेच शब्द मुखातनं बाहेर टाकले पाहिजे. चांगले शब्द सकाळी उठल्या, अहो मी विचार करा, मी देवाचा मनुष्य, देवाच्या मनुष्यानं आता बघा सकाळी उठल्या उठल्या तो गेजी जातो, म्हणतो आरामाचं सैन्य बघितलं आणि मग अलिशाला म्हणतो स्वामी हाय हाय आरामाचा राजा मोठं सैन्य घेऊन आला. आता अलिशानं तिथं पण सेम बोललं पाहिजे. मग त्याचे शब्द काय तर म्हणतो देवा याचे डोळे, काय शब्द आहे, तो नाही सैतानाच्या डाव्यामध्ये अडकला, तरी शब्द नाही चुकवले, तो म्हटलं याचे डोळे उघड, याचे डोळे उघड. आता अलिशानं त्यांनी नाही पाहिलं रथ आणि घोडे, त्याला माहितीये मी उठल्याबरोबर जे बोलणार ते पॉझिटिव्ह बोलणार आहे. नीट ऐका, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या जीवना संबंधानं देवाच्या योजनेप्रमाणे चांगलं बोला, चांगलं बोला. अजून एक गोष्ट मला सांगतो, जे शब्द देवानं तुम्हाला तुमच्या जीवना संबंधानं बोलले ते दुसऱ्याच्या जीवना संबंधानं पण वाईट बोलू नका, पण देवाची योजना नाही ती. देवानं प्रत्येकाच्या जीवना संबंध, आता समजा माझं आणि आकाश उजागरे ते तिथे सेवा करतात, मी ते सेवा करतो, असं होईल 100% होईल. त्यांचं तिकडचं चर्च इथल्यापेक्षा मोठं होईल, त्यांची मिनिस्ट्री याच्यापेक्षा मोठी होईल. आणि मी एकदा गेल्यावर, आता ते आले एक चर्च बघून गेले, त्यांच्या डोक्यात प्लॅन आले, त्यांनी एकदम सुंदर चर्च बांधलं. मग मी तिथं कधीतरी मिटिंगला गेलो आणि मिटिंगला गेल्यावर ते सगळं त्यांचं मी पाहिलं आणि मग मी ते पाहिल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये आलं, अरे या माणसानं हे एवढं सुंदर चर्च बांधलं आणि माझ्याकडून शिकून गेला, आम्हीच गेलो होतो, आमचंच असं झालं, पहिली वीट आम्हीच दिली, आमच्याच लोकांना सांगितलं, हेच झालं तेच झालं. आणि बोलता बोलता मी त्यांच्या विरोधामध्ये जे नको ते मी बोलायला सुरुवात केली. तर याचा अर्थ मी सैतानाला वाव दिला. इकडं ते चांगलं बोलत राहिले, देव त्यांची मिनिस्ट्री वाढवेल, मी वाईट बोलत राहिलो, माझी मिनिस्ट्री कमी कमी होईल. मग किती उत्तम गोष्ट आहे, मी देवाच्या योजनेसाठी माझ्या जीवनासंबंधानं आणि इतरांच्या जीवनासंबंधानं मी बोलूच शकत नाही ना. कशाला बोलणार आहे, मला नाही अडकायचं जाळामध्ये. का मी अडकेल त्याच्या जाळ्या? अधिकारातनं देवाने तुम्हाला सैतानाला वाटतं तुम्हाला काढून टाकावं म्हणून तो जास्तीचे शब्द तुम्हाला बोलतो. माहित नाही लोकांना, हे पुष्कळ लोकांना हे माहित नाही, सिक्रेट, हे रहस्य माहित नसल्या कारणानं बायबल सांगतं आपोआप ते सैतानाच्या जाळ्यामध्ये अडकतात. म्हणून कान देऊ नाही का, बोलताना नेहमी आपल्या तोंडाला एक कुलूपच लावून टाका, चावी माझ्याकडे द्या. का तुमच्याकडे ठेवली तर तुम्ही सारखं उघडाल, माझ्याकडे ठेवल्यावर मी बरोबर कधी उघडायची तीच उघडेल. काय सांगितलं, सैतानाची काय टायटल होतं आपलं, तो धूर्ताचे बेत निष्फळ कर. सैतानाचे बेत निष्फळ कर. कसं निष्फळ होणार, आत्ता सांगितलं की तुम्हाला, तोंडाला तरी उघडणार. धूर्ताचे बेत कसे निष्फळ करणार, नीट ऐका बरं का, हे प्रॅक्टिकल आहे. आणि अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जितकं जास्त बोलाल तितकं तुम्ही अडकत जाणार, तितकं अनॉइंटिंग निघून जाणार, तितकं तुमच्यातली कमतरता तुमच्यामध्ये राहत जाणार आणि तुमचं जीवन ज्या आशीर्वादाकडं, तुम्हाला नुसतं आशीर्वादामध्ये नाही, आशीर्वादातनं कुठपर्यंत जायचं माहिती का, मरेपर्यंत. आपल्यासाठी सगळ्यात उत्तम आयडल कोण असेल तर अब्राम. म्हातारा झाल्यावर शेवटचा आशीर्वाद सुद्धा त्यानं इसाक घेतला. बरं, इसाक घेऊन सुद्धा तो थांबला नाही. नीट ऐका, इसाक त्याला मिळाल्यावर तो थांबला नाही.
एक दिवशी देव त्याला म्हटलं याचं अर्पण मोऱ्या डोंगरावरती कर. तो आशीर्वादाकडं त्याला माहितीये मी वेदीवरती याला अर्पण करेल, त्यास नुसता इसाक नसणार आहे, देव आशीर्वादाकडे घेऊन जाईल. तो इसाकाला डोंगरावर खाली घेऊन येताना इसाक नव्हता, अनेक राष्ट्रांचा बाप तो बनला, अनेक राष्ट्र त्याच्यामधनं जन्मात आली. लक्षात ठेवा, आशीर्वादाकडे जा, आशीर्वादामध्ये थांबू नका. एक जागा, मी परवाचा एक संदेश त्याच्यामध्ये सांगितलं की अशी एक नदी जी मंदिराच्या उंबरठ्याकडनं निघाली आणि त्या नदीचं वैशिष्ट्य काय माहिती का, ती नदी सगळ्या नदीला शुद्ध करत गेली. डबक्याला शुद्ध केलं, आणखी का बरंच डबक आणि काय त्याला म्हटलं तलाव आणि नद्या, या सगळ्या नद्याला शुद्ध केलं. म्हणजे या नदीचं वैशिष्ट्य काय माहिती का, या नदी ही जो आशीर्वाद आहे तो आशीर्वाद काय वाहत 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 जे डबक आहे त्या डबक्याला सुद्धा तो शुद्ध करतो. असं आशीर्वादित व्हा ना, जेवढी डबकी तुमच्या संपर्कात येतील त्या डबक्यानं सुद्धा स्वच्छ व्हायला पाहिजे. याला म्हटलं खरं आध्यात्मिक जीवन, हे स्पिरिच्युअल लाईफ आहे. कोण तुमच्या संपर्कात आल्याबरोबर मी तर म्हणतो तुमच्या संपर्कात आल्यावर त्याला जगण्याची एक नवीन उमेद आली पाहिजे. असं साक्ष तुमच्यामध्ये घडली पाहिजे ना. तुम्ही ज्यावेळेस एकमेकाशी बोलताना तुमच्या बोलण्यानंच लोकांची निगेटिव्हिटी निघून गेली पाहिजे. एवढा तुम्ही पॉझिटिव्ह असलं पाहिजे. तुम्ही येताना त्या व्यक्तीबरोबर बोलल्यावर तुम्ही मरण्याचा विचार घेऊन येऊ नका. कधी कधी एवढं डिप्रेस होतं बघा. तुम्ही जर तुम्ही बघितलं ना, गाणारे लोक ज्याला रॅप अजून काय पॉप अजून जाऊ द्या काहीतरी असं, जेवढं मला सोपं आहे तेवढं रॅप पॉप, त्याच्यामध्ये एवढी निगेटिव्हिटी असते. त्या निगेटिव्हिटीमध्ये गाणारे लोक असं गातात, त्या गाण्यामध्ये शब्द असतात की मी निराश आहे, मला मरायचं आहे, मी अशा पद्धतीने मरेल. ते गाणारे लाखो करोडो कमवतात, पण त्यांचे फॉलोअर्स जेव्हा ते शब्द ऐकतात त्या कित्येक लोक सुसाईड करतात, कित्येक लोक ड्रग्ज घेतात. कशानं? आणि तुम्ही बघा, जे पॉप आणि रॉक म्युझिक ऐकतात आपोआप ड्रग्सच्या अधीन जातात. का? जी निगेटिव्हिटी त्यांच्यामध्ये, ती निगेटिव्हिटी तिथं जाती. मी म्हणतो देवानं आम्हाला पॉझिटिव्ह बनवलं, आम्ही देवाच्या योजनेचे घटक आहोत. आणि देवानं या पृथ्वी तलावर तुम्हाला कशासाठी ठेवलं माहिती का? जे डबकं तुमच्या संपर्कात येईल त्या डबक्याने स्वच्छ व्हावा, ही देवाची योजना आहे. आणि सैतान तुम्हाला त्या योजनेतनं बाहेर काढण्यासाठी तुम्हाला बरं वाईट, म्हणून मी तुम्हाला म्हणतो बरं वाईट बोलू नका, बरंच बोला. काय निघालं त्याच्याकडनं? सैतानाच्या तोंडातनं काय निघालं? असा तो शब्द. त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल. काय जाणणारे व्हाल? बरे वाईट. पुन्हा अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सैतानाच्या योजनेचा भाग बनल्यावर तुम्ही बरं आणि वाईट बोलता. बरं वाईट नाही बोलायचं, फक्त बरंच बोलायचं, मग तुम्ही देवाच्या योजनेचा भाग आहात. बरं वाईट बोलू नका. कशासाठी बरं वाईट बोलायचं? बरं वाईट जजमेंट देव करेल, बरं काय वाईट काय चांगलं काय, तो जजमेंट. आता तुम्ही देवाचं जजमेंट घेतलं मग देव झाला का तुम्ही? आम्ही कधी म्हणतो हे चांगलं हे वाईट. तुम्हाला कोणी सांगितलं बरं वाईट बोलायला? मुळामध्ये देवानं असं म्हटलंच नव्हतं. काय देवाची आज्ञा होती? या झाडाचं फळ आणि खाशील तर. एकच शब्द बोलला ना, बरं वाईट बोलला का? मग कुणी आणलं बरं वाईट? पहिला शब्द कुणी आणला आणि काय शब्द होता? काय हो बोला की बरं. आणि जेव्हा तुम्ही बरं वाईट हे बरं ते वाईट, मी म्हणतो तुम्ही का येशू ख्रिस्ताकडे आल्यावर तो म्हणलं जाऊ आणि ते बघा तुमचे ते शिष्य जे आहेत आणि ते तुमचे शिष्य नाहीत आणि जाऊन ते भूत काढतायत, अमकं करत आहेत, त्यांना प्रतिबंध करू का? येशू काय म्हटला? तसं करू नका. गहू आणि निदान का? तर तुम्ही जाऊन निदान समजून गहू चुपटून याल ना. बरं वाईट तुम्हाला काय कळतं? सैतान तुम्हाला बरं वाईट दाखवतो. जेव्हा तुमच्याकडे बरा वाईटाच्या कल्पना येतात तुम्ही त्याच्या योजनेचा भाग बनता. म्हणून लक्षात ठेवा, आमच्याकडं देवासंबंधाची योजना घेऊन आम्ही जगाकडे पाहताना जसं प्रभू म्हणतो दिवस चांगला, अंधकार चांगला, प्रकाश चांगला, नदी चांगली, नाले चांगले, झाडं चांगली, झुडपं चांगली, सगळ्या गोष्टी चांगल्या. म्हणून लक्षात ठेवा, आम्ही बोलताना नेहमी चांगलंच बोललं पाहिजे. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट वाचूया, शास्त्रेचं 13वा अध्याय 4 आणि 5 वचन.
शास्ते 13, 4 आणि 5. आता तू जपून राहा आता तू जपून राहा. आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको आता द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नकोस. आणि कोणताही अशुद्ध पदार्थ कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, खाऊ नकोस. कारण तू गर्भवती होऊन तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नको, त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नकोस. कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाजीर होईल नाझीर होईल आणि इस्रायलास पलिष्ठांच्या हातून सोडवायला हा. तोच आरंभ करील. काय देवाची योजना बघा. शमशोनाच्या जीवनासंबंधानं देवाची एकदम सुंदर आणि स्वच्छ योजना. पाहत काय प्लॅनिंग आहे, वाचा परत एकदा. आता तू जपून राहा जपून राहा आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको, द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नकोस. आणि कोणताही अशुद्ध पदार्थ खाऊ नको, अशुद्ध पदार्थ खाऊ नकोस. कारण तू गर्भवती होऊन तुला मुलगा होईल. त्याच्या डोक्याला वस्त्र लावू नको, वस्त्र लावू नकोस. कारण जन्मापासूनच तो मुलगा देवाचा नाजीर होईल. देवाची योजना जो शमशोन जन्माला येणार आहे. पहा, जन्मापासून योजना आहे. गर्भाशयात असतानापासूनची योजना. गर्भधारण अजून व्हायचंय, गर्भधारण झालं नाही. तिथं देवाचा दूत येऊन या शमशोनाच्या आईला सांगत आहे, तुझ्या पोटी एक मुलगा होणार आहे आणि तो मुलगा नाझीर. आता नाझीर कसा असणार आहे? नाझीर हा शब्द फार महत्वाचा आहे. नाझीरासाठी त्यानं सांगितलं, तो नाझीर असल्या कारणानं त्याच्या बटाला वस्त्र लावू नकोस. म्हणजे नाझीर कुठपर्यंत आहे? जोपर्यंत त्याच्या डोक्यावर बटा आहे तोपर्यंत नाझीर. आणि नाझीर म्हणजे अभिषेक असलेला व्यक्ती, वेगळा केलेला व्यक्ती. जर तुमच्याकडे बटा आहे तर तुम्ही नाझीर. नीट आहे का? देवाची योजना काय? याच्या डोक्याला बटा असाव्यात, ही देवाची योजना. आता सैतानाची योजना काय असणार आहे? बटा नसाव्यात. बघा बरं, त्या बटा जन्मल्या येणार आहेत का? कुंभमेळ्यात तुम्ही साधू बघितले, त्यांच्या बटा आता ते जुन्या करातल्या बटा आहेत बरं का. तुम्ही त्याला हसताय, पण त्या बट्या जुन्या करामध्ये आहेत. त्या व्यक्तीला देवाला समर्पित असल्याचं चिन्ह म्हणून वेगळं केलं जात होतं आणि त्या बटा त्यांनी सांभाळायच्या. मग विचार करा, सैतान शमशोनाच्या जन्माच्या वेळेसच त्याच्याकडे प्लॅन आहे. काय? याच्या बटा कधी उगवतात. त्याला काही लहानपणापासून त्याने नाही वस्त्र घेतला आणि त्याच्या बटाच उगवू दिल्या. हो बटा, नीट आहे का? बटा उगवू दिल्या, बटाचा वापर झाला, सामर्थ्य शमशोनाला मिळालं, सामर्थ्याचे चमत्कार घडले. नीट समजून घ्या. सैतान कधी तुमच्या जीवनात काम करतो ते जेव्हा तुमचा वापर व्हायला लागतो, जेव्हा तुमच्यामध्ये बटा असतात, जेव्हा तुमच्यामध्ये अभिषेक असतो, तुमचा अभिषेक वाढतो. तुमच्या अभिषेकानं इतका अभिषेक बटांमध्ये होता की त्यानं गाढवाचं जाभाड घेतलं, हजारो बलिष्ठी मारले. अहो, साध्या तलवारीने कुणाला एवढे मारता येत नाही, एका बंदुकीने कोण एवढं लोक मारू शकत नाही. पण शमशोनाकडे एवढा पॉवरफुल अभिषेक होता की त्यानं ती बटा ठेवल्या कारणानं, आणि तो पाहतो गाढवाचं जाभाड घेऊन या अभिषेकानं हजारो लोकांना मारतो. काय अभिषेक असेल! एक स्टेनगन सुद्धा एवढ्या लोकांना मारू शकत नाही, त्यातल्या गोळ्या संपतील. मग एवढा मोठा अभिषेक याच्याकडे असताना विचार करा, जितका मोठा अभिषेक तितकं मोठं प्लॅनिंग सैतानाचं. साधं सुद्धा प्लॅनिंग नसतं, मोठा अभिषेक असेल तर मोठं प्लॅनिंग. अजून एक गोष्ट मला सांगतो, जसं देव आपला अभिषेक दुसऱ्या व्यक्तीला सांगतो, शमशोनाच्या आईला वडिलाला सांगितलं याचा अभिषेक कसा टिकवून ठेवावा देवानं सांगितलं, तसं सैतान याचा अभिषेक कसा काढून घ्यावा याच्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला सांगत असतो. समजून घ्या प्लॅनिंग. धूर्ताच्या योजना. तुम्हाला धूर्ताच्या योजना न कळल्या कारणानं कधी तुमच्यातला अभिषेक निघून गेला, सामर्थ्य निघून गेलं आणि पुढे तुमच्या जीवनामध्ये सैतान कसा तुम्हाला वापरून घेणार आहे हे कधीच तुमच्या लक्षामध्ये येत नाही. अलगद तुम्ही त्याच्या जाळ्यामध्ये अडकता. आणि एकदा त्याच्या जाळ्यामध्ये तुम्ही अडकला, मग ज्या पद्धतीनं शमशोन जात्यावरती बसून दळण कांडण करत होता, तशाच पद्धतीने आमचं जीवन सुद्धा एक रुटीनचं जीवन बनलं जातं. रुटीनचं जीवन. रविवारी चर्चला गेलो, 2 तास चर्चमध्ये बसलो, माझी मी आराधना केली, माझं मी वचन सांग. आता रुटीन लाईफ कसं बघा. आता माझ्यामध्ये अभिषेक जर नसला, समजा माझ्या बटा काढल्या, तर मग माझं एक सिस्टम सगळी ठरली जाणार आहे. काय? सकाळी उठायचं, येणार, गाणे चालू असणार, मी गाणे गाणार,
माझा जो संदेश आहे तो सांगणार, निघून जाणार. आता काम नाही बरं का, फक्त चक्र चालू आहे. आणि अभिषेक असला, बटा असल्या तर त्याचं शमशोन जेव्हा अभिषेक होता तेव्हा उठत होता, शोधत होता पलिष्टी, गाढवाचं जाबाड बघत होता, लोक मारत होता, लोक मरत होते, हे त्याला दिसतं. आता अभिषेक नसल्यावर काय असणार आहे? तो बटा नसल्या कारणानं फक्त जात्यावरती बसून दळणकांडण, मरतायत कुठं लोक, शत्रू कुठं मारत आहे, तो शत्रू त्याच्या मेलेली दिसत नाही, तो त्याचा एक रुटीन लाईफ जगले. तुम्हाला पण तुमचं रुटीन लाईफ चालू असतं. चर्चला आहात तुम्ही, प्रार्थना करत आहात, आराधना करत आहात, सगळं रुटीन मध्ये चाललेले, पण जाणवतं तुम्हाला की तुम्हाला आता शत्रूच उरले नाहीत. लक्षात ठेवा, देवाचे लोक आहेत तर त्याला शत्रू सुद्धा आहेत. माणसं नाहीत, स्वभाव शत्रू प्रमाणात, स्वभाव शत्रू प्रमाणे माणसं नाहीत बरं का. कारण बायबल सांगतात तुमचं झगडणं, जेव्हा माणसं तुम्हाला शत्रू असतात तेव्हा समजायचं तुमच्यातला अभिषेक गेला. माणसं शत्रू असतील तर बरं का, 100%. कारण या पृथ्वी तलावरती देवानं अभिषेक असणाऱ्या व्यक्तीला सांगितलं वाईटानं जिंकला जाऊ नको. तर मग आता शत्रू कुठे आहे? अजून शत्रू संबंधानं काय सांगितलं? जशी आपल्यावर तशी आपल्या, आणि त्याच्या पलीकडे जाऊन काय म्हणतो? शत्रूवर पण प्रीती कर. मग अभिषेक असेल तर तुम्ही शत्रूवर प्रीती कराल, अभिषेक नसेल सगळेच शत्रू दिसतील तुम्हाला. हा प्रॉब्लेम आहे. शत्रुत्व तुमच्यामध्ये, तुमच्या बटा गेल्या. जेव्हा तुम्ही शत्रुत्वामध्ये जीवन जगता, तुमच्या बटा गेल्या तुमच्या लक्षात पण येत नाही. मग रुटीन लाईफ आहे तुमच्याकडं. चला चर्चला गेलो, आलो, मग 2 उड्या मारल्या, 4 टाळ्या वाजवल्या, संपलं माझं काम. इथं काही उपयोगाचं नाही, ते तुमचा फायदाच नाही त्या गोष्टीसाठी. तुम्ही सैतानाच्या जाळ्यात ऑलरेडी अटकलेले आहात आणि त्याच्यामध्ये तुम्ही शेवटची घटका मोजत आहात. आणि त्यानंतर हा सैतान तुम्हाला वापरणार आहे. नीट ऐका काय मी बोलतो तुम्हाला. 27 वर्ष मी इथं मिनिस्ट्री करतो. 27 वर्ष बरं का, 28 झाले असतील, 27 पूर्ण झाले असतील, 28 असतील. हे स्टेज सगळं, आता तुम्ही जे आहात तुम्ही सगळे नवीन लोक आहात. याच्या आधी पण होते लोक. पुष्कळ चेंजेस झाले, आले गेले, आले गेले. का गेले, का आले, त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. जेव्हा अभिषेक जायला लागतो ना, तर पहिल्यांदा आम्ही एक रुटीनच्या गोष्टी करायला लागतो. रुटीनच्या गोष्टी, त्याच्यामध्ये पूर्वी जास्त आत्मे जिंकणं, लोकांना सुवार्ता सांगणं, लोक जिंकणं, रदबदली करणं, मध्यस्थी करणं, प्रार्थना करणं, ते आपोआप बंद व्हायला लागतं. आणि त्याच्यानंतर काय होतं माहिती का, अभिषेक गेल्यावर अभिषेकाच्या गोष्टी न बोलता जगाच्या गोष्टी बोलल्या जातात. आणि जेव्हा जगाच्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा देव अभिषेक नसलेल्या व्यक्तीला कधीच तिथे ठेवत नसतो. जगाच्या गोष्टी बोलल्यावरती. हे माझ्या 27-28 वर्षाच्या सेवेमधली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. 27-28 वर्षाच्या सेवेमध्ये वाजवणारे होते, गाणारे होते, लीडिंग करणारे होते, ते सगळे चेंजेस होत गेले. का चेंजेस होत गेले? बटा हो. आणि बटा म्हणजे काय माहिती का, या बटा कुठे आहे, तो कुठे आहेत, आणि विचार कुठे आहेत, कुठे आहे? म्हणजे पहिले बटा जायला सुरुवात कुठून होती? केस गळतीचं कारण डॉक्टर सांगतात. कशाने टक्कल पडतं? तुम्ही जास्त करायला लागले का सूरज? नाही, माझे पण चाललेत, मी जरा जास्त विचार करायला लागलो. विचार तुम्ही जास्त केला की बटा संबंधाने मी बोलत आहे. तुम्ही जेव्हा नकारात्मक विचार करू लागता, अशुद्ध विचार करू लागता, देवाच्या वचनानुसार विचार करत नाही, आपोआप बटा चालल्या ना. म्हणजे सैतान पहिले कुठं ताबा घेतो? जोरात वाजवायची टाळी, घाबरायची नाही. तुम्हाला पटलं तर जोरात टाळी वाजवा. पटतंय कोणती गोष्ट? विचार. सैतान तुम्हाला फक्त विचारांमध्ये अडकून टाकतो, काय करत नाही. एकदा तुमच्या डोक्यात नको ते विचार घातले, बटा आपोआप जायला लागला, केस गळतीला सुरू. आणि तर काय म्हटलं सैतानाची, देवाची योजना काय?
वाचा ते वचन आता. आता तू जपून राहा जपून राहा. आणि द्राक्षरस किंवा मद्य पिऊ नको. आता द्राक्षरस का पिऊ नये? दारुड्याला विचारा, तो म्हणतो मी पिलो की सगळं टेन्शन जातं. द्राक्षरस म्हणजे दारू, म्हणजे विचारच थांबले जातात. सकाळी उठल्यावर परत ते विचार डोक्यामध्ये येतात. मग आता त्याने ऑप्शन काय काढलं? बटा राहायला पाहिजे तर विचार डोक्यामध्ये यायला नको. विचार येणार, विचार येताना त्या विचारांमध्ये अडकून नाही पडायचं. विचार येणार बरं, सैतान काय तुम्हाला सोडणार नाही. तो काय करणार? एक व्यक्तीला शोधतो आणि त्याच्या डोक्यामध्ये एक विचार टाकतो. पिल्लू सोडलं झालं, तो त्या विचारामध्ये अडकला, त्या विचारामध्ये तो व्यस्त झाला आणि त्याचं डोकं एवढं बिझी होतं. इथं दैवी विचार, दैवी पाचारण, दैवी कॉलिंग, अभिषेक याचा विचार न करता नको ते विचार डोक्यामध्ये आले की आपोआप बटा गेल्या, आणि बटा गेल्या की तुम्ही दळणकांडण. आता विचार करा, समजा 27 वर्षापूर्वी मी इथं सोलापूरमध्ये आलो, मधल्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या. आता मी तेच करत बसलो असतो तर आज या लेवलवरती आलो नसतो. पण ते विचार जाऊ दिले, बटा राहिल्या. आता जगामध्ये देवाचं वचन काम. हीच गोष्ट तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला आत्मसात करायची. अडकून पडू नका, अडकून पडू नका. सैतानाचे प्लॅन तुमच्या जीवनामध्ये सक्सेसफुल होऊ देऊ नका. त्याला तो म्हटला की तू काय म्हटलं? आता तू जपून राहा. काय कर? हा शब्द जपून राहा, हा शब्द फार महत्वाचा आहे. इकडं तुम्हाला जर त्या अजून एका ठिकाणामध्ये हा शब्द वापरला गेला इफिसियन्सच्या पत्रामध्ये, जपून राहा. तुमचा शत्रू सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला खावं कोणाला, म्हणजे सैतान तो देवाचा दूत त्याला सांगतो जपून राहा. कशासाठी? कोणाला तरी तो शोधतो. कोणाला शोधणार आहे? आज सकाळी कोणाला शोधणार आहे माहिती का? ज्यांच्या डोक्यामध्ये नकारात्मक विचार किंवा ज्यांच्या डोक्यामध्ये देवाचे विचार नाही, अशा लोकांना तो शोधणार आहे. आणि देवाचे विचार नाही ओळखायचं माध्यम एकदम सोपंच आहे. त्याला काय तुम्हाला वेगळं पुस्तक इथून नाही मला शोधून काढावं, चला आता तू हे काय पंचंग बिंचंग आहे, इकडं केतू बसला इथं राहू बसला बघतो, नाही. एकदम सोपं. जगाच्या गोष्टी तुमच्या डोक्यात आल्या की समजायचं तुम्ही त्याच्या डावात अडकला, फसला तुम्ही. एकदम सोपं आहे ते. इकडच्या तुमचे विचारच बदलले हो. तुमच्या डोक्यातल्या कल्पना बटा चालल्यात, केस गळायला लागले, हळूहळू तुमच्या बटा निघून जाणार आहे. त्या शमशोनाला तुझं सामर्थ्य कशात, तुझं सामर्थ्य कशात, आता देवाच्या वचनामध्ये लिहिलं देवाचं राज्य बोलण्यात नव्हे. देवाचं राज्य कशात आहे? सामर्थ्यात, बोलण्यात नाही. म्हणजे आता सामर्थ्य म्हणजे नेमकं काय सांगा बरं? सामर्थ्य म्हणजे काय माहिती, पण तुम्हाला ते लिंक लागणार नाही. येशू ख्रिस्त स्वर्गारोहण होताना शिष्यांना म्हटला, मी जातो आणि तुमच्यासाठी पवित्र आत्मा येईल आणि तुम्हाला, म्हणजे सामर्थ्य कशामध्ये? आता विचार करा, तुमचे विचार नाही तुमच्यामध्ये, पवित्र आत्म्याचे विचार. आता तुमचे विचार आणि पवित्र आत्म्याचे विचार गलती करायच्या पत्रामध्ये. आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही, म्हणजे तुम्ही देहवासना, मग देहाचे तुम्ही पवित्र आत्म्याचे विचार तुमच्याकडे नाही, तुमच्या बटा चालल्या ओळखायचं कसं? जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा, हेवे, वैर, कलह, फुटी, पक्षभेद, दारूबाजी, रंगेलपणा, सगळे या गोष्टी म्हणजे तुमच्या बटा चाललेल्या आहेत. एकही गोष्ट त्याच्यामध्ये असली, वाचता का ते वचन? गलती 5:22. हा, असली कर्म करणाऱ्यांना तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेविरुद्ध आहे. ही परस्पर विरुद्ध आहे. परस्पर विरुद्ध आहे. यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. आता सैतान प्लॅन काय करतो बघा, काय कशी प्लॅन त्याचं? तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. 5:22. देहाची कर्म तर उघड आहे. तीही जार कर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा. सैतान तुमच्यातलं बटा काढण्यासाठी हे एक एक गोष्ट तुम्हाला देतो. सैतान प्लॅन करतो. काय प्लॅन करतो तो? अशुद्ध विचारांमध्ये कुठंतरी तुम्ही अडकायला पाहिजे. आता अशुद्ध विचार आणि शुद्ध विचार काय आहे तेही तुम्हाला समजलं पाहिजे. अशुद्ध विचार कोणते आहेत? विचार अशुद्ध बनतात. मुळामध्ये सैतानाला अशुद्ध विचारांच्या लोकांची गरज आहे. अशुद्ध विचार. तुम्ही अशुद्ध विचार, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तीपूजा,
तुम्ही जेव्हा एखादा अशुद्ध शब्द बोलता त्याने तुमचा ताबा घेतलेलाच आहे. हा लक्षात घ्या बरं का. अशुद्ध विचार जेव्हा येतात तेव्हा ती व्यक्ती त्या, जसं आम्ही पाहतो दावीद गच्चीवरती असताना त्याच्या डोक्यात अशुद्ध विचार आले, पतन झालं त्याचं. आणि पतन नुसतं झालं नाही हो, मंदिर बांधायचं होतं त्याला, पण देव म्हटला मंदिर, आता आम्ही मंदिरा संबंधाने विचार करतो, आमचं आत्मिक जीवन आहे, आमचं शरीर पण मंदिर आहे, मंदिराचे आम्ही घटक आहोत. जेव्हा अशुद्ध विचार तुमच्या डोक्यामध्ये येतात, आणि अशुद्ध विचार न समजण्या इतके तर तुम्ही लहान नाहीत, सगळं समजते आम्हाला, काय अशुद्ध आहे काय शुद्ध आहे सगळं कळतं. जे अशुद्ध विचार सैतान तुमच्या डोक्यामध्ये घालतो आणि त्या विचारांना तुम्ही चगळत बसता, दिवस रात्र चगळत बसता. सैतानाचे बेत निष्फळ करण्यासाठी कोण देवच निष्फळ करतो. मग आता सैतानाचे बेत निष्फळ कसे करणार? मग तो म्हणतो आत्म्याच्या, म्हणजे तुम्हाला पवित्र आत्मा काय सांगतो ते ऐकायला पाहिजे बरं का. कसे बेत निष्फळ होणार आहे? तुम्हाला राग आला, कोण काम केलं? कोण काम केलं? ढकला त्याच्यावर. राग कुणाला आला आणि कुणी काम केलं? खायचं आपण बिल फाडायचं सैतानाच्या नावाने मोकळ. तो फक्त राग आणणारी व्यक्ती, सैतान तुम्हाला राग आणण्याचं एखाद्या व्यक्तीमध्ये तो काम करतो. तुम्हाला राग यायला पाहिजे, मग तुम्ही रागावं लागतं, अरे सापडला हा व्यक्ती, सापडला मला. आणि या आता माझा विषय काय, तुमच्यातला अभिषेक त्याला काढून घ्यायचं. तुमचं स्थान, तुमची जागा, तुमचं पाचारण, तुमचं जे काही प्रभूनं तुम्हाला दिलेलं आहे. मला मोठी जागा प्रभूनं दिलेली आहे, मला मोठी जागा दिली, आणि त्या जागेवरती मी आहे. आणि सैतानाला वाटतं याच्या बटा म्हणजे याचं सामर्थ्य. आता तुमचं सामर्थ्य काय? तुमची शांती हे तुमचं सामर्थ्य बरं का. तुमच्या गडबट आहे म्हणजे तुमच्याकडे काय? एखाद्या व्यक्तीला पाहिल्यावर तुमची शांती गेली म्हणजे सैतान काय करतो? राग आणणारी व्यक्ती तुमच्या समोर आणतो, आणि तुम्ही राग आणणाऱ्या व्यक्तीला पाहून तुमची शांती घालवतो, तुम्ही त्याच्या ट्रॅपमध्ये अडकला. धन्य ते लोक त्याच्या ट्रॅपमधनं बाहेर पडतात आणि त्याला सांगतात, अरे सैताना तू हरला, मी देवाच्या योजनेप्रमाणे काम करत आहे. तुम्हाला कोणी किती डिवचण्याचा, किती चिडवण्याचा, किती रागवण्याचा प्रयत्न केला तर रागावू नका, कारण तो सैतानाच्या स्वाधीन आहे. पण देव जर तुमच्या बरोबर आहे आणि पवित्र आत्मा तुम्हाला चालवत आहे, तर तुमच्या मनाची शांती टिकवून ठेवा. का? याच्यानं तुमच्या बटा सुरक्षित राहणार आहे. बटा सांभाळा. असं नाही की देवाचे लोक, तुम्हाला जेव्हा जेव्हा अभिषेक हा शब्द येतो ना, तेव्हा तुम्हाला लढावंच लागतं. अभिषेक हा लढण्यासाठी असतो. अभिषेक म्हणजे नुसतं हे नका समजू, अभिषेकाला मग मला थरथर झालं, मग अमकं झालं. अभिषेक थरथरण्यासाठी नाही, अभिषेक लढण्यासाठी आहे, आणि लढावंच लागतो तुम्हाला. आणि ते लढत असताना तुम्हाला पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये असलं पाहिजे. सैतानाचे बेत निष्फळ करण्यासाठी शास्त्रीचं पुस्तक 16 अध्याय 15 ते 21 वचन वाचा. किती धूर्तपणे तो नाझीर पण काढून घेतो. शास्त्रीचं पुस्तक 16 अध्याय आणि 15 ते 21 वचन. त्यानंतर दलीला त्याला म्हणाली, तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही, तुम्ही तुमचं गुपित मला सांगत नाही, तर मी तुझ्यावर प्रेम करतो असे कसे म्हणता? तुम्ही मला 3 वेळा फसवले आहे. किती वेळा फसवलं? 3 वेळा फसवलं. पेत्राने येशूला किती वेळा नाकारलं? येशूने किती वेळा विचारलं, तू माझ्यावर प्रीती करतोस का? 3 वेळा. आणि इथं दलीलेने त्याला किती वेळा विचारलं? 3 वेळा फसवलं. दलीले किती वेळा दलीलने विचारलं? 3 वेळा. बघा सैतानाचं काम जे आहे ना, हे नेहमी 3 वेळा. आणि आपण मानतो ते काय? त्रैक्य, पिता पुत्र पवित्र. हा 3 आकडा तुमच्यासाठी जो आहे ना, हा सैतान एकदा, दोनदा, तीनदा, आणि एकदा 3दा जर तुम्ही त्याला विजय मिळवला आणि 4थ्यांदा तुम्ही त्याला नाकारलं तर तुम्ही विजय असणार आहे. पण सैतानानं काय केलं? त्या दलीलेनं 3दा त्याला विचारलं, तू माझ्यावर प्रेम करतोस का? आणि येशूनं पण काय विचारलं पेत्राला? दलीला पण काय विचारती? बघा बरं का, सेम बायबलमध्ये तुम्हाला दिसेल ना, सगळीकडे सेम घटना आहे. डावपेच समजा. येशूने विचारलं माझ्यावर प्रीती करतोस का? दलीला विचारती माझ्यावर प्रीती करतोस का? शमशोनानं सांगितलं, दलीले तुझ्यावर माझी प्रीती आहे, पण माझ्या बटा नाही मी जाऊ देणार. ऐका,
जेव्हा तुम्ही दलिलेवर प्रेम करताना दलीला तुमच्या बटा काढणार. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही येशूवर प्रेम करता तेव्हा येशू तुम्हाला सामर्थ्य देणार. काय सामर्थ्य दिलं? पेत्राला विचारलं, तू माझ्यावर प्रेम करतोस का? तो म्हटला, होय प्रभू. पेत्रा, माझ्यावर प्रेम करतोस का? होय प्रभू. पेत्रा, माझ्यावरती प्रेम करतोस का? होय प्रभू. चौथ्यांदा तो काय म्हणतो, प्रभू तुला ठाऊक. आता तो कबुली देतो की जर माझ्यामध्ये प्रेमाची कमी असेल तर तुला ठाऊक आहे. आणि प्रभूनं ओळखलं सर्वोच्च प्रेम. नीट आहे का? प्रभूनं त्याला ओळखलं याचं खरं प्रेम आहे. तो काय म्हटला, पेत्रा तू तरुण असशील तर तुझ्या मनाला वाटेल तिकडं तू जाशील, म्हातारा होशील, शक्ती क्षीण होईल, त्यावेळेस तुझी इच्छा नसताना दुसरं कोणीतरी तुला पुढे घेऊन जाईल. हे प्रभूच्या प्रेमाचं कॉलिंग, अभिषेक आहे. इकडं दलिलेनं शमशुनाचा अभिषेक काढला प्रेमानं, परंतु आम्ही पाहतो इकडं येशूच्या प्रेमाचा अभिषेक म्हातारा होईपर्यंत प्रभूनं त्याच्याकडनं सेवा करून घेतली. हीच गोष्ट जीवनात ध्यानात ठेवा. तुमच्या बटा तुम्ही सांभाळा. सेवेमध्ये उभं राहताना, प्रभूचं काम करताना अशा जागेवरती उभं राहायचं की त्या जागेवरती माझ्यातलं सामर्थ्य विचारणारे अनेक प्रश्न तुमच्या समोर असतील. काय तुमच्यामधलं सामर्थ्य आहे? दलीला एक प्रश्न आहे आणि तो प्रश्न नेमका तुमच्या डोक्यावरती आदळणार आहे. इथं तुमचे विचार आहेत, इथं विचारलं जाईल काय तुला पाहिजे. निवड करण्याचा समय येणार आहे. लक्षात ठेवा, जेव्हा निवड करण्याचा समय येतो ना, तेव्हा तुमची निवड तुमच्या बटाच असली पाहिजे. बटा सुरक्षित राहतील. दलीला ही निवड नको आहे, बटा ही तुमची निवड असली पाहिजे. बटामुळे तुमच्यात सामर्थ्य असणार आहे, बटामुळे तुमची ओळख असणार आहे. शमशोनाची ओळख फक्त बटा आहे. नुसता शमशोन हा जेलमधला कैदी आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, शमशोन पुन्हा त्याच्या डोक्यावरती बटा आल्यावर या शमशोनाने जो पराक्रम केला, हा पराक्रम त्याच्या हयातीमध्ये केलेल्या पराक्रमापेक्षा मोठा पराक्रम होता. ही तुमची ओळख आहे, हे तुमचं खास प्रकारचा पैलू आहे. लक्षात ठेवा देवाच्या लोकांनो, सैतानाचे डावपेच ओळखा. जेव्हा सैतान देव तुमच्यासाठी बटाची योजना करतो तेव्हा सैतान तुमच्या डोक्यावरच्या बटा काढून टाकण्याची योजना करतो. म्हणून त्या ठिकाणामध्ये दलीला त्याला विचारते, वाचा ते वचन. त्यानंतर दलीला त्याला म्हणाली, तुम्ही तुमचे गुपित मला सांगत नाही तर मी तुझ्यावर प्रेम करतो असे कसे म्हणता? तुम्ही मला 3 वेळा फसवले आहे. 3 वेळा मला फसवलं आहे. आणि तुमच्या अचाट शक्तीचे मर्म कशात आहे हे मला सांगितले नाही. तिच्या या रोजच्या कटकटीमुळे व हट्टामुळे त्याला जीव नकोसा झाला. म्हणून त्याने आपलं रदगत तिला सांगितले. रदगत म्हणजे हृदयाची स्थिती. तिला सांगितले. आता इथं थांबू थोडंसं. रदगत म्हणजे काय? माहित नाही तो शब्द. नुसतं रदगत म्हणजे आम्ही म्हणतो मनातल्या गोष्टी नाही, हृदयाची स्थिती, तुमच्या हृदयाची स्थिती. लक्षात ठेवा, लुसिफर तुमच्या हृदयाच्या स्थिती अनुसार तुमच्याशी वार्तालाप करतो. म्हणजे तुमच्या हृदयात नेमकं काय चाललं त्या पद्धतीने तो वार्तालाप करून तुम्हाला त्या ट्रॅपमध्ये अडकवतो. म्हणून बायबल काय सांगतं, सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा म्हणजे हृदयाच्या स्थितीचं रक्षण कर. म्हणजे काय, आतमध्ये काय चाललं ना हे तुम्हाला वारंवार तपासावं लागणार आहे. पतनाला सुरुवात कुठून होती माहिती का? इथून. अजून एक गोष्ट, निवडीला सुरुवात पण इथूनच होती. पतनाला सुरुवात इथून आणि निवडीला सुरुवात कसं काय? जेव्हा दाविदावरती अभिषेक करायचा शमूएल तिथं गेला, त्याच्या सगळ्या भावांना तो म्हटला नाही, देव म्हटलं याला नाही. मग त्याला विचारतो ईशाला, अजून एक मुलगा आहे, तो म्हटला रानामध्ये, बोलून आण त्याला. आणि मग त्या सगळ्या भावांपेक्षा तो सुंदरही नव्हता, उंच पण नव्हता. मग तो म्हटला देवा हा कसं काय राजा? त्यास प्रभू काय म्हटलं, तू मनुष्य, मी काय पाहतो? म्हणजे अभिषेकाला पण काय देव पाहतो? आता कोंबडा अरवण्यापूर्वी 3दा तुम्हाला नाकारशील, हे कशावरून ओळखलं? हे पण मनातनच बरं का. हा पेत्र सगळं वरवर बोलतोय, आतून तसं नाहीये. पत्नाला सुरुवात पण हृदयानं, निवडीला सुरुवात पण हृदयानं. म्हणून बायबल काय सांगतं, सगळ्या रक्षणीय वस्तूपेक्षा अंतःकरणाचं. कारण इथं निवड आहे किंवा इथून तुमचं पतन आहे, दोन्ही गोष्टी इथंच आहे.
मग सैतान कोणत्या हृदयामध्ये प्रवेश करतो? ज्या हृदयाची गती, रदगत स्थिती, जी तुमच्या हृदयाची स्थिती जर दोलायमान असेल, चंचल असेल, द्विधा असेल. कधी कधी देवाच्या बाबतीमध्ये आम्ही द्विधा मनस्थितीमध्ये, म्हणजे काय, देवावर पण प्रेम आहे आणि म्हणजे दलिलीवर पण प्रेम आहे, बटावर पण प्रेम आहे. एक तर दलीला नाही तर बटा. एक ना एक दिवस दलीला बटा काढणारच आहे. दलीला काय सोडणार नाही. दलीला सैतानाचा हस्तक आहे. अभिषेक कमी नाही होणार, कारण बोलणारा व्यक्ती अभिषेक देणार नाही, देणारा देव अभिषेकानं पूर्ण आहे तो. म्हणून लक्षात ठेवा, तुमचं रदगत आहे ना, हीच गोष्ट तुमच्यासाठी घातक आहे. मनातल्या गोष्टी फक्त देवाशी शेअरिंग करायच्या असतात. आणि लक्षात ठेवा, देव मनातल्या गोष्टी ऐकतो. मला त्याच्या पुढचा मुद्दा, खरं तर तुम्हाला 2च मुद्दे सांगितलेत, 5 मुद्दे आहेत, पण त्यातला एक मुद्दा इतका भारी होता ना. जेव्हा हन्ना परमेश्वराच्या मंदिरात गेली आणि आपल्या मनातल्या गोष्टी तिने देवाला सांगितल्या ना, तर ती मनातल्या गोष्टी सांगितल्यामुळं आधी तिची सवत तिचा हेवा करत होती. मनातल्या गोष्टी वांज वांज म्हणून तिच्याकडे पाहत होती. सवतीला सांगितलं, नवऱ्याला सांगितलं, नवरा सुद्धा तिला तिच्या मनातल्या गोष्टी देऊ शकत नव्हता, तो सबस्टिट्यूट देऊ शकत होता. पण देवानं सबस्टिट्यूट नव्हे तर तिची परफेक्ट गोष्ट तिला दिली. ही मनातली गोष्ट देवाला तुम्ही सांगितल्यावर देव तुमच्या मनातली परफेक्ट गोष्ट तुम्हाला देतो. म्हणून कोणासमोर सुद्धा आपलं मन मोकळं करू नका. बरेच वेळा म्हणतात ना, नाही सांग ना माझ्या मनातलं. दलीला तेच म्हणते, माझ्यावर विश्वास नाही का? डिअर शब्द तर लय भारी. आता ते पण हे ना तुमचं व्हॅलेंटाईन डे, आता ते बघा, त्या व्हॅलेंटाईन डेला डिअर मारते हरण उड्या. डिअर म्हणजे हरण नाही का ते, डिअर अमक तमक. आधी सोन्या पिंट्या पप्या होत, डिअर. रदगत, या दलीले ना तसंच केलं. रदगत, जेवढं मनातलं बोल, माझ्या मनातलं सांग, तुझ्या मनात. ऐका, काय गोष्ट तुम्हाला सांगतो, तुझ्या मनात जे आहे ते मला सांग. काय तुझ्या मनामध्ये? बघा, यानं आपल्या मनातली गोष्ट सांगितली, तिने पलिष्ठांना जाऊन सांगितली. समजते का तुम्हाला? तिने पलिष्ठांना जाऊन सांगितली आणि पलिष्ठांनी त्याचा घात केला. हो, जेव्हा तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्ही अशा पद्धतीनं लोकांसमोर व्यक्त करताना, त्यावेळेस सैतानाचा बेत तुमच्या जीवनाला सुरुवात होती प्लॅनिंग करायला. म्हणून धन्य ते लोक आपल्या मनातल्या गोष्ट स्वर्गातल्या देवासमोरच सांगतात. का? कारण देव तिथं तुमच्या जीवना संबंधानं प्लॅनिंग करायला सुरुवात करतो. समजते का तुम्हाला? शमशोन जेव्हा हे सगळं बटा गेल्या ना, मग त्यानं त्या जेलमध्ये बसून दळण कांडण करताना आता मनातल्या गोष्टी देवाला सांगितल्या. देवा माफ कर मला, या बटा मी राखल्या नाहीत, नाझीर म्हणून मी जीवन जगू शकलो नाही, फक्त एकदा संधी दे. या बटा त्याची ताकद मला परत एकदा दे. त्यानं त्या बटांसाठी प्रार्थना करायला सुरुवात केली. देव म्हटलं, ठीक आहे शमशोना, तू एकदा चुकला, पण मला वाटत नाही की तू तसंच मरावं. शमशोन जो नाझीर होता, तो नाझीर म्हणूनच मरावं ही माझी अपेक्षा आहे. आणि प्रभूनं पुन्हा त्याच्या डोक्यावरती बटा आणायला सुरुवात केली. बटा वाढल्या आणि शमशोनाच्या बटा वाढल्या आणि वाढल्यावर शमशोन म्हणतो, आता बटा घेऊनच मरणार आहे, आता बटा नसताना मरणार नाही, आता बटे सहितच मरणार आहे. कान देऊ नाही का? जगणं असं असू द्या की मरताना तुमच्या बटा तुमच्या डोक्यावरती असते. असं जगू नका की त्या जात्यावरती बसून दळण खांडण करत आयुष्य संपू नका. जे सैतानाचा प्लॅन तुमच्या डोक्यावरच्या बटा काढून टाकणे, पण देवाचा प्लॅन तुम्ही नाझीर 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 आणि नाझीर म्हणून जगावं. असं जगावं की मरताना इतिहास बनवून मरता आलं पाहिजे. मरताना इतिहास बना. जगताना इतिहास बनवण्याचा प्रयत्न करू नका, पण मरताना असं मेलं पाहिजे ना, 4 लोक म्हटले पाहिजे, मरण आलं तर शमशोनासारखं शेवटपर्यंत डोक्यावरती बटा. म्हणून शास्त्र सांगतं, धूर्तपणे तो आपले बेत नाझीर पण काढून घेण्यासाठी आणि तो प्रयत्न करत असतो. त्यानं 2दा स्वतःचा बचाव केला, परंतु तिसऱ्यांदा तो हरला. का हरला? कारण देव आमच्या सोबत असल्याशिवाय आम्ही स्वतःचा
बचाव करू शकत नाही. म्हणून बचावासाठी आम्हाला देवाकडे पाहणं फार गरजेचं आहे. आपले डोळे बंद करू, आपल्या जागेवरती आपण उभं राहूया. देवाचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. तो धूर्ताचे बेत निष्फळ करतो. आज सकाळी आम्ही आनंदित असावं, कारण देवाकडं माझ्यासाठी खूप सुंदर योजना आहेत, खूप सुंदर. आज सकाळी मी म्हणेल मी देवाच्या योजनेचा भाग आहे, मी देवाची परफेक्ट योजना आहे. परंतु जाग राहा, सतर्क राहा. जसं देवाची योजना तुम्हाला वरचं स्थान द्यावं, नाझीर म्हणून जगावं असं वाटतं, तसं सैतानाला तुमचं नाझीर पण जावं असं वाटतं. देवाची योजना तुम्ही एदेन बागेत नसावं. अधिकार, स्थान, अभिषेक, देवानं दिलेल्या गोष्टी, त्याचं स्वामित्व तुमच्याकडे असावं, ही देवाची योजना आहे. पण दुष्टाची योजना ते स्वामित्व तुमच्यातनं निघून जावं. तेव्हा आज सकाळी मी अनेक लोकांसाठी प्रार्थना करेल, जे तुझं वचन ऐकत आहेत, ज्या लोकांना तू तुझ्या योजनेप्रमाणे घडवत आहे आणि जे सकारात्मक दृष्टिकोनातनं तुझ्या वचनाचा विचार करत आहे, फक्त त्याच लोकांसाठी मी प्रार्थना करतो. तुझ्या वचनाकडे कानाडोळा दुर्लक्ष करून धिटाईनं आपलं जीवन जगणाऱ्या लोकांसाठी नव्हे, नम्रतेने तुझं वचन स्वीकारून त्याप्रमाणे मार्गक्रमण करणाऱ्या लोकांसाठी मी रद्दबदली करतो. देवा, जे तुझे निवडलेले आहेत, मी प्रार्थना करेल, दलिलेसारखं सैतानाच्या हाती सापडून शमशोनाच्या बटा काढणारं जीवन नव्हे, तर शमशोन बनवून शेवटच्या टप्प्यामध्ये अंतिम लढाई जिंकून बटासहित मरणारा शमशोन अशा प्रकारचं व्यक्तिमत्व घडव. बागेमध्ये ज्या पद्धतीनं व्यर्थ शब्दांनी, जास्तीच्या शब्दांनी हवा सैतानाच्या बेतामध्ये अडकून पडली, त्या स्त्रीसारखं जीवन नको प्रभू. दाविदासारखं आमचं जीवन असेल की प्रभू, जेव्हा तू बोलशील तेव्हा तू न्यायी ठरशील. माझ्या मुखातून असा एकही शब्द जाऊ दे नको की ज्याच्याने माझा हिशोब होईल. आमचं आत्मिक जीवन किती महत्वाचं, मौल्यवान आहे, याच्या संबंधानं तू वारंवार आमच्याशी बोलतो देवा. अंतिम दिवसामध्ये आम्ही आहोत. खरंच आज आमच्या आत्मिक जीवनाची किती निगा, किती काळजी आम्हाला राखायला पाहिजे. वारंवार तो मला सांगत आहे, शिकवत आहे, आणि या वचनाच्या द्वारे पुष्कळ घर, पुष्कळ परिवार बदलून जात आहे. आजचाही संदेश अनेक लोकांच्या आत्मिक जीवनाला कलाटणी देणारा असू दे प्रभूजी, कलाटणी देणारा असू दे. विचार स्वच्छ होऊ दे, अमंगळ अशुद्ध विचार, सारी दैहिकता निघून जाऊ दे. ज्याचं आमचं जीवन भ्रष्ट झालं, ज्याच्यानं पवित्र आत्म्याचं कार्य आमच्या जीवनात होण्याचं थांबलेलं आहे, ज्या अमंगळ गोष्टी, ज्याचा तुला आमच्या जीवनातनं वीट आलेला आहे, असल्या गोष्टी निघून जाऊ दे. असली देहाची कर्म निघून जाऊ दे प्रभूजी. शरीरानं नुसतं देवाच्या मंदिरात नकोय, तर पवित्र आत्म्याची वाणी ऐकून आत्म्याची कर्म करणारे लोक तो आम्हाला बनव. कर्मठ नव्हे, तर मृद हृदयाचे आणि प्रभूला पसंत पडणारं जीवन जगणारे लोक असावे. प्रत्येकाचं जीवन निहाळतो, तपासतो, त्याची तपासणी तू करतोस प्रभूजी. तागडीमध्ये तोललेला राजा मने मने तकेल उफारसीन. राजा, मी तुला तागडीमध्ये तोललं, तू उन्हा भरला. आज आम्हालाही तू तागडीमध्ये तोलत आहे. या सगळ्या गोष्टी तंतोतंत आमच्या जीवनामध्ये तुला दिसतील तर काढून टाक. तुला काढून टाक म्हणून विनंती करणार नाही. आज दुपारी मी अशी प्रार्थना करतो की लोकांना ती सोडण्याची वृत्ती दे प्रभूजी.
आलो तसं चर्चमधनं जाणं हे आमच्या हितासाठी नसणार आहे, तर रोजच्या दिवसामध्ये आमचं परिवर्तन, आमचे विचार, ज्या विचारांवरती आम्हाला विजय मिळवायचा आहे ते विचार आज बदलून टाक माझ्या देवा. एकमेकाच्या संपर्कात आल्यानंतर त्याच गोष्टींचं आणि आमच्यामध्ये रगडणाऱ्या त्याच गोष्टी निघून जाऊ दे प्रभूचे. आम्हाला माहिती की आमचे शब्द देवा तुझ्यापर्यंत पोहोचणार आहेत आणि या शब्दामुळे लुसिफर आम्हाला तुझ्या संगतीपासून तोडणार आहेत. ते शब्द आमच्या मुखातनं काढून टाक, नम्र बनव. लांबून लोक आले त्या ठिकाणामध्ये, आज त्यांनाही जाताना त्यांचा अभिषेक टिकून ठेवण्यासाठी मदत कर. आमचा अभिषेक आमच्यामध्ये आरोग्य टिकून ठेवणार आहे, आमचा अभिषेक आमचा परिवार टिकून ठेवणार आहे, आमचा अभिषेक आमच्या घरातली संपत्ती टिकून ठेवणार आहे. अभिषेक जाईल तसं सगळे गोष्टी निघून जाणार आहे. आणि म्हणून ताबा घे. प्रत्येक व्यक्तीचं जीवन उघड्या पुस्तकासारखं आहे आणि ते जीवन त्यांना ज्ञात होते माझ्या देवा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. तुझं वचन आमच्या पावला करता देवा आमच्या मार्गावरती प्रकाश आहे आणि त्या प्रकाशामध्ये तो आम्हाला चालव. आराधना करतो, तुझी स्तुती करतो. चर्चचं बांधकाम लवकर पूर्ण होऊ दे, त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी दूर कर. लवकरात लवकर नवीन वास्तूमध्ये जाऊन तुझी आराधना करण्यासाठी आम्हाला कृपा पुरव. पुन्हा एकदा तुला सन्मान देतो, तुझी स्तुती करतो. पास्टर आकाश यांच्यासाठी मी विशेष रद्दबदली करतो. इथून जातील परंतु तिथं चर्चचं काम सुरू होऊ दे. त्यांच्यासाठी असणारी सर्व अडखळणं दूर कर माझ्या देवा. माझा विश्वास आहे आज इथून जाताना ते तसे जाणार नाही, तर त्यांच्या बांधकामासाठी ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी प्लॅनिंगपासून सगळ्या दूर होऊ दे. इतका पुरवठा होऊ दे, मंदिर बांधून पूर्ण होईल तेव्हा त्यांच्याकडे साक्ष असू दे. लोकांनी इतकं दिलं की पुरून उरलंय, कारण मोशे मंडप बांधताना असेच आशीर्वाद तू दिलेले होते. आणि म्हणून देवा तुझ्या दासाचं इथलं येणं व्यर्थ जाऊ देऊ नकोस. इथून जाताना त्यांच्याकडे एक नवीन अनॉइंटिंग, नवीन अभिषेक, नवीन सामर्थ्य, नवीन कृपा तू घेऊन जाऊ दे माझ्या. धन्यवाद देतो, तुला स्तुती करू. येशूच्या नावात ही प्रार्थना विनवणी केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ राहो. आमेन.